ऑनलाईन आवाज येतो का? कन्फर्मेशन द्या. नमिता, साक्षी, आर्या, आकांक्षा, सागर, अंजली, रिप्लाय द्या. आवाज येतोय का माझा? ओके. सो गुड आफ्टरनून सगळ्यांना. ॲग्रिकल्चर ऑप्शनल आजपासून आपण सुरुवात करतोय. 3 दिवस आपले डेमो असतील, आज, उद्या आणि परवा. ओके. आता याच्यामध्ये डेमो कशासाठी, एकतर तुम्हाला क्वालिटी कळावी की काय कुठल्या पद्धतीने आपण शिकवणार आहोत आणि फॅकल्टी कोण आहे, कसं शिकवतात, तुम्हाला एक रफली आयडिया येऊन जाईल. 3 दिवसामध्ये मोस्टली डिरेक्टली सब्जेक्टला हात कमी घातला जाईल. तुम्हाला नेमकं कसा अभ्यास करायचा आहे. ओके. आज आणि उद्या राहुल सर घेतील 2-2 तास. परवा शुक्रवारी मी घेईन. त्याच्यामध्ये मग 3 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर कट आयडिया येऊन जाईल. युपीएससी काय आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनल काय आहे आणि पुढे जी येऊ घातलेली आहे 2025ची जी आपली ऑप्शनल आहे. ओके. एमपीएससी, तर राज्यसेवा म्हणतो आपण त्याला. तर त्यामध्ये कशा पद्धतीनं मग प्रिलिम असेल, मेन्स असेल, त्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलच का निवडायचा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ओके. सो 3 दिवस पूर्ण अटेंड करा. जे विद्यार्थी असे असतील की ज्यांना ऑनलाईन करायचं आहे, तर सध्यापुरतं तुम्ही डेमो पुरतं जरी ऑफलाईनला येऊन बसला तरी काही आमची हरकत नाही, तुम्ही येऊन बसू शकता. ओके. याच्यामध्ये आणखीन एक आपण चेंजेस करतात, राहुल सर तुम्हाला सांगतीलच की आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पेठेत आपण क्लास घेणार आहोत, पण काही कारणाने ते नाही घेऊ शकलो, तर आपण आता इथं क्लास सुरू करतोय. तर जे ऑनलाईनचे विद्यार्थी असतील पेठेमध्ये, तर त्यांच्या जे ऑनलाईनला आता शिफ्ट होतील, ज्यांना ऑफलाईन करायचं होतं असे काही विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी आपण एक महिन्यातून 2 दिवस 15-15 दिवसाची गॅपने आम्ही तुम्हाला तिथे एक आपली भेट होण्यासारखी एक सोय आपण करू. ओके. ॲड्रेस वगैरे तुम्हाला इन ॲडव्हान्स सांगितलं जाईल आणि जे जे भेटायला येणार असतील ते फोन करून त्या दिवशी समोरासमोर इंटरॅक्ट करू शकतील. हे ह्याच्यासाठी कारण म्हणजे पुण्यात राहून पण मग आम्हाला ऑनलाईन घ्यावं लागतं वगैरे असे काही केसेस होतात. प्लस तुम्हाला पेपर सोडवायचा असतो, समोरासमोर चेक करून घ्यायचं असतं, फीडबॅक घ्यायचे असतात. तुमच्या काही इंडिव्हिज्युअल शंका असतील, अभ्यास असा करायचा तसा करायचा, हे आता ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना आपण फोनवरती तरी सोय तुम्हाला कायमच अवेलेबल असणार आहे, मी किंवा राहुल सर. पण पुण्यातल्या पुण्यात जे आहेत किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे राहतात, ओके, तर अशांना आपण दर 15 दिवसाला तशी सोय पण उपलब्ध करून देतोय. तुम्हाला 3-4 दिवस आधी टाइम टेबल दिलं जाईल की ह्या वेळेसाठी इथे इथं आम्ही अवेलेबल आहोत, तर तुम्ही फोन करून येऊ शकता. ओके. सो तो एक विषय मला इथे सांगायचा होता. बाकी आज मी काही खूप जास्त बोलणार नाही. आज आणि उद्या राहुल सर पूर्णपणे हा जो काय 2 तास आहेत तुम्हाला सगळं सांगतील कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. ओके. फी भरायला पण गडबड करू नका, म्हणजे वी आर डॅम शुअर की आम्ही खूप चांगली क्वालिटी देतोय, त्यामुळे आम्हाला अजिबात गडबड नाही की आलाय तर तुम्ही आजच फी भरा. तुम्ही बिनधास्त सगळे डेमो लेक्चर्स बघा. त्यातूनही तुमचे काही डाऊट्स राहत असतील तर तुम्ही ते क्लेरिफाय करा आणि त्यानंतरच तुम्ही ऍडमिशन घ्या. म्हणजे अपेक्षित असं आहे की तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे टीचर्स वरती विश्वास ठेवणार नाहीत, तोपर्यंत आम्ही काय सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट करणार नाही. सो हाफ हार्टेड येऊ नका, पूर्णपणे तुमचं समाधान करून घ्या. तुम्हाला 3 दिवसाच्या डेमो लेक्चर मधूनच लक्षात येईल आणि त्यानंतरच ऍडमिशन करा. सो नथिंग टू हरी. सो मी डायरेक्टली राहुल सरांना हँडओव्हर करतो. मी जे आहे जसं सांगितलं तुम्हाला, मी परवा सेशन घेणार आहे. ओके. ओके. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय माझा सगळ्यांना ऑनलाईन? ओके, फाईन. तर येस, तर ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स आपण चालू करतोय बेसिकली फ्रॉम UPSC आणि MPSC दोन्हीसाठी. आपण काय करतोय आता सध्याच्याला,
MPSC आणि UPSC साठी एकच ऑप्शनल आपण सध्या घेतोय. ऑप्शनल्स काय असणार आहे, कसा अभ्यास करायचा आहे, महत्व काय आहे, ॲग्रिकल्चरच का घ्यायचा आणि तो कुणी घ्यायचा. आणि बरेच मुलांची अशी शंका आहेत की ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स आणि ॲग्रिकल्चर MPSC याच्यामध्ये काय सिमिलरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहेत, मग तो अभ्यास ओव्हरलॅप होईल का, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा बुक लिस्ट काय असेल, मग आपण क्लासमध्ये ॲज अ क्लास जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा आपण क्लासमध्ये काय काय देणार आहोत, बेसिकली व्हॉट विल बी प्रोव्हाइडिंग. सो वेदर इट विल बी द नोट्स, वेदर टेस्ट सिरीज आहे की नाही, टेस्ट सिरीज बरोबर मेंटरशिप असेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण आज डिस्कस करणार आहोत. तर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना जर काही डाऊट्स असतील यू कॅन जस्ट मेसेज मी इन द चॅट बॉक्स. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना जरी काय डाऊट्स असतील तर हात वर करून तुम्ही मला विचारू शकता. सो कॅन वी स्टार्ट? येस, ओके. पूर्ण मराठीत घ्यायचं की इंग्लिश इज ओके, दोन्हीमध्ये पण ओके, बिकॉज इट विल बी द बाय लँग्वेज. ठीक आहे, दोन्ही लँग्वेज विल बी युजिंग. कारण एक लक्षात ठेवा, बेसिकली काय आहे, जी एक्झाम आपण देणार आहोत ती आपल्याला इंग्लिश मिडियममध्ये लिहायची आहे. आता बरेचसे बाकीचे जे ऑप्शनल्स आहेत, जॉग्राफी असेल, PSIR असेल, पबॅड असेल, हिस्ट्री असेल, बाकी इतर कोणतेही ऑप्शनल्स घ्या, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, बट यू कॅनॉट राईट द सायन्स सब्जेक्ट्स इन द मराठी. तर त्याच्यामुळे जे काय तुमचं टीचिंग असणार आहे हे दोन्ही माध्यमातून असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन जेव्हा केलं जाईल तेव्हा मराठीचा पण यूज केला जाईल आणि इंग्लिश मिडियमचा सुद्धा यूज केला जाईल. कारण प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर सगळंच मराठीमधून एक्सप्लेन करा, पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की सगळं जर काही तुम्हाला मराठीतून एक्सप्लेन केलं तर तुमची वोकॅब्युलरी कशी डेव्हलप होणार. कारण जी काही वोकॅब्युलरी असते ती खूप महत्त्वाची असते तुम्हाला मेन्समध्ये आन्सर लिहिण्यासाठी. आता ग्रॅज्युएशनमध्ये जे काय आपण आन्सर्स लिहित होतो दॅट वेअर ॲट द डिफरंट लेवल, बट आता जे काय आपण लिहिणार आहोत हे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपलं प्रिपरेशन असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर प्रिपरेशन करत असतोय आपण तर ह्याच्यामध्ये विचार करा की फक्त आपल्या कॉलेजमधले विद्यार्थी नाही आहेत, तर पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, किंवा UPSC करत असाल तर पूर्ण भारतातले विद्यार्थी ह्याच्यामध्ये असणार आहेत. तर आपण जेव्हा पेपर लिहित असतो तेव्हा आपलं कंपॅरिझन बाकीच्या विद्यार्थ्यांच्यावर होणार आहे. त्यांची वोकॅब्युलरी कशी आहे, आपली वोकॅब्युलरी कशी आहे. हे आता वोकॅब्युलरी इन द सेन्स काय की आपलं चांगलं इंग्लिश पाहिजे हा मुद्दा नाही आहे. वोकॅब्युलरीचा जे काय आपण वोकॅब्युलरी म्हणतो, वोकॅब्युलरी इन द सेन्स म्हणजे काय, वोकॅब्युलरी इज नथिंग बट की तुमच्या सब्जेक्टची लँग्वेज तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे. कारण सब्जेक्टची लँग्वेज जर काय तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने आन्सर लिहू शकता. सो वेन एव्हर यू विल बी टीचिंग, सो इट विल बी बोथ इन मराठी ॲज वेल एज इंग्लिश. ठीक आहे, जर काय तुम्हाला इंग्लिशमधून परत समजलं नाही, यू कॅन आस्क देअर इटसेल्फ, यू कॅन इंटरप्ट मी, परत विचारलं परत विचारा, परत तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील, कॉन्सेप्ट क्लिअर होतील, ह्याची गॅरंटी आमची. ठीक आहे, पण जे सांगितलं जाईल त्या गोष्टी फॉलो करणं हे तुमच्यावर बंधनकारक असतं. कारण जर काय तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काय वी कॅन से की मार्क्स चांगले पाडायचे असतील आणि एक्झामची डिमांड फुलफिल करायची जर असेल तर जितकं सांगितलं जाईल तितकं तरी ऍटलिस्ट करावं लागणार आहे. कारण तुम्ही आमच्यासोबत फक्त 2 तास असणार आहे दिवसातले, बाकीचे 22 तास हे तुम्हाला एफर्ट्स द्यायचे. ठीक आहे, सो विल स्टार्ट. सो ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स, सो बेसिकली तुमच्याकडं राज्यसेवेने किंवा UPSCने एक लिस्ट दिलेली आहे, भली मोठी 20-25 सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्यापैकी एक ऑप्शनल जो आहे तो ॲग्रिकल्चर आहे. तर UPSCला आणि MPSCला जो काही सिलेबस आहे तो सेम आहे. तर तो सिलेबस काय हा सुद्धा आपल्याला सिलेबस सुद्धा बघायचा आहे आज, की तो सिलेबस काय आहे, ह्या सिलेबस मधलं महत्वाचे वी कॅन से सेक्शन्स कोणकोणते आहेत, कोणकोणते टॉपिक्स एक्झामसाठी महत्वाचे येऊ शकतात, त्याच्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपण काय घेणार आहोत, वी कॅन से एक आढावा घेणार आहोत. ठीक आहे, ऑप्शनल कसा चालेल, क्लासेस कसे चालतील, टेस्ट कधी होतील, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. जे काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील ते डाऊट्स सुद्धा तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. इथं कोणताही डाऊट असतील वी कॅन डिस्कस इट हिअर. ओके फाईन. फर्स्ट विल स्टार्ट. So we'll start with the exam pattern for the UPSC as well as MPSC. UPSC आणि MPSC एक्झामचा पॅटर्न काय आहे बेसिकली. आता सगळ्यांना माहित आहे ही एक्झाम 3 टप्प्यामध्ये असते. सो इट विल बी फॉर द प्रिलिम्स, मेन्स अँड द इंटरव्ह्यू, इजंट इट. आता प्रिलिम्स काय असते बेसिकली, देर आर 2 सब्जेक्ट्स फॉर द 2 पेपर्स वी कॅन से फॉर द प्रिलिम्स. So one will be the GS1 or we can say general studies and second will be the CSAT. आता GS जे असतं ह्याच्यावरती तुमचं काय ठरणार आहे, तुम्ही क्वालिफाय होणार आहेत की नाही. सो बेसिकली
जे काही मार्किंग असतं प्रिलिम्सला युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या प्रिलिम्सला जे काही मार्किंग डिफरन्स असतो तो बराचसा असतो. युपीएससी आता जर मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघायला गेला की 3-4 वर्षांमध्ये प्रिलिमचा जो कट ऑफ लागत होता तो मोर ऑर दॅलेस 75 ते 80-85 दरम्यान लागत होता. 2024 ला असं झालंय, सो इन द 2024 असं झालंय की कट ऑफ वाढलेला आहे, थोडासा कट ऑफ वाढलेला आहे. पण आता जी राज्यसेवेसाठी एक्झाम होणार आहे, जी 2025 साठी होणार आहे, सो बेसिकली आपल्याला हे माहित नाही की ह्याच्यामध्ये कट ऑफ कसे लागण्याची शक्यता असणार आहे. बेसिकली टू बी फ्रँक, बिकॉज द प्रॉब्लेम विल बी की जे युपीएससीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा राज्यसेवा त्याच तत्परतेने देणार आहेत, कारण का त्याच्यामध्ये सिलेबस कॉमन असल्यामुळं तो एक भाग असणार आहे आपल्याला. सो बेसिकली जे काय आतापर्यंत राज्यसेवेचं जे काय कट ऑफ लागण्याचं जे काय मार्जिन होतं, वी कॅन से 100 ते 110च्या दरम्यान किंवा 5-10 मार्क इकडे तिकडे. तर ह्या पद्धतीमध्ये आजपर्यंतचा रिझल्ट आहे राज्यसेवेचा. आणि जो काय सीसॅटचा जो काय पेपर आहे दॅट इज द पेपर 2, हा काय आहे पूर्णपणे क्वालिफाईंग नेचर आहे पूर्णपणे, ज्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क पाडायचे आहेत? येस, 66.67. सो आपण म्हणूया की 1/3 मार्क्स तुम्हाला सीसॅट मध्ये काढायचे आहेत किंवा 67 मार्क्स अप्रॉक्सिमेटली तुम्हाला याच्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे, इजंट इट? तर हा जो पॅटर्न आहे हा प्रिलिम्सला आहे. प्रिलिम्सला जर बघायला गेलं तर सगळे सब्जेक्ट सेम आहेत. जे काय आपल्याला युपीएससी किंवा राज्यसेवेसाठी जे काय मेन्सला सिलेबस असणार आहे तो सिलेबस प्रिलिम्सला सुद्धा कव्हर आहे. फक्त एवढंच की मेन्समध्ये तुम्हाला थोडंसं जास्त पॅटर्न आहेत, जास्त सब्जेक्ट्स इन्क्लूड केलेले आहेत. तर ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत की ते कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत. तर सेकंड जो आहे त्याच्यामध्ये काय की मेन्स पार्ट आहे आपल्याला. सेकंड जो काय टप्पा असणार आहे तो मेन्सचा टप्पा असणार आहे आपल्याला. तर मेन्सला बघायला गेलं तर किती पेपर आहेत आपल्याला? किती पेपर असणार आहेत? 9 पेपर असणार आहेत. तर बघायला गेलं तर बेसिकली द मेन्स इज नियरली हाऊ मेनी मार्क्स? 1750 मार्कांचं मेन्स आहे. 1750 मार्कांची मेन्स आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये किती पेपर असणार आहेत? कंपल्सरी विल बी 7. सो कंपल्सरी बघायला गेलं तर 7 पेपर आहेत आणि लँग्वेज पेपर विल बी 2. लँग्वेज पेपर विल बी 2. आता याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत की जे काही कंपल्सरी पेपर आहेत त्यातलं GS1, GS2, GS3, GS4 अँड एसए हे सगळ्यांना कॉमन असणार आहेत. कुठले पेपर्स? GS1, 2, 3 अँड 4 प्लस एसए जो काही निबंध लेखन आहे हे सगळ्यांना कॉमन आहेत. आता जे राहिलेले 2 पेपर असणार आहेत ते ऑप्शनलचे असणार आहेत. राहिलेले 2 पेपर असणार आहेत ते ऑप्शनलचे असणार आहेत, जे प्रत्येक पेपर 250-250 मार्काचा असणार आहे. म्हणजे जे ऑप्शनल्स आहेत त्याला वेटेज किती दिले? नियरली 500 मार्क्स. सो ऑप्शनल्स वी कॅन से इट इज अबाउट 500 मार्क्स. तर खूप जास्त वेटेज आहे ना ऑप्शनलचं. आता इथंच आपल्याला कळतं की ऑप्शनल्स का महत्वाचं आहे किंवा कितपत महत्वाचं आहे. कारण जर का एका ऑप्शनल्सला जर काय 500 मार्काचं वेटेज असेल तर तिथं स्कोरिंग करण्याचा जो काही एज आहे तो जास्त मिळतो आपल्याला ऑप्शनल्स करत असताना. आणि जर काय 500 मार्क असतील तर तुम्हाला सांगेल मी पुढे की ऑप्शनल्सला कसे मार्क पडतात बेसिकली. आता हे जेव्हा पॅटर्न आपण बघतो तेव्हा ह्या पॅटर्न मध्ये एक लक्षात करून घ्यायचं आहे की बेसिकली ह्या पॅटर्न मध्ये सगळ्यात जास्त मार्क पडण्याची जी काही शक्यता आहे ते कोणत्या सब्जेक्टला आहे? आता GS1 असेल, GS2, GS3, GS4 असेल, ठीक आहे. पण आता आपल्याला कम्पेअर करण्यासाठी राज्यसेवेच्या कोणत्या एक्झाम झालेल्या नाहीयेत. पण मग आपण कशावरनं कम्पेअर करू शकतो हे? की बेसिकली युपीएससीचे जे काही परीक्षा झाल्यात म्हणजे मागच्या मला वाटते 12 वर्षापासून जे काही युपीएससी ही एक्झाम पॅटर्न कंडक्ट करते ह्या पॅटर्न नुसार, तो जर पॅटर्न स्टडी केला तुम्ही तर त्या पॅटर्न नुसार तुम्हाला कळतं की कोणत्या विषयाला किंवा कोणत्या पेपरमध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात. आता जर काय ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर GS1 असेल, सो GS1, 2, 3 हे जर काय पेपर जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये ऍव्हरेज मार्क टॉपर असेल किंवा लिस्ट मध्ये असणारा कोणताही व्यक्ती असेल
त्याला मार्क मिळण्याची जी काय वी कॅन से द लिमिट्स आहेत ते जास्तीत जास्त किती 40% पर्यंत मार्क मिळतात. म्हणजे काय 40% और 100 मार्काच्या आसपास त्यांना मार्क मिळतात. GS1, 2 आणि 3 100 मार्काच्या आसपास मार्क मिळतात. हा बरेचसे असतात जे एक्सेप्शनल केसेस असतात. GS1 मध्ये कोणाकोणाला तर 110 120 पण मार्क पडलेले आहेत. GS2 मध्ये पण असे असतात की ज्यांना 120-25 मार्क पडलेले आहेत. पण ते एक्सेप्शन्स असतात. एक्सेप्शन्स नाही बघायचे, आपल्याला ऍव्हरेज मार्क किती मिळतात हे बघायचे. 100 मार्क लईतले 5-10 मार्क इकडं तिकडं पुढं मागं होऊ शकतात. पण सगळ्यात जास्त मार्क कोणत्या विषयाला मिळतात हे आहेत तुमचे मेन म्हणजे GS4. सो इम्पॉर्टंट इज द GS4 विच इज नथिंग बट द एथिक्स, ज्यालाच आपण नीतिशास्त्र असं म्हणतो. बरोबर. देन कम्स द पेपर, वन मोर पेपर विच इज कॉल्ड एज द एसे, नथिंग बट द निबंध लेखन. आता इथिक्सला एक लक्षात ठेवा, इथिक्स जो पेपर आहे तुम्ही किती वाचता ह्याला महत्व नाही आहे, तुम्ही कशा पद्धतीने उत्तर लिहिता ह्याला खूप महत्व आहे. आता माझा अनुभव आहे 7 मेन्सचा. 7 मेन्स मी आजपर्यंत दिलेले आहेत आणि मला माहित आहे की इथिक्सला किती प्रिपेअर करावं लागतं किंवा वाचन किती लागतं. पण वाचनापेक्षा तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती इथिक्समध्ये खूप महत्वाची आहे. इथिक्समध्ये रायटिंग प्रॅक्टिस खूप महत्वाची असते, कारण तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये तुमचं म्हणणं मांडता हे खूप मॅटर करणार आहे इथिक्स पेपरमध्ये. कारण तिथं तुमची नीती बघितली जाईल ना, किंवा तुमचे व्हॅल्यूज काय आहेत, इथिक्स काय आहेत तुमचे, तुम्ही कोणत्या पद्धतीने फॉलो करता इथिक्स तुमचे किंवा व्हॅल्यूज कसे फॉलो करता हे बघितलं जातं पेपरमध्ये. कारण का इथिक्स हा सब्जेक्ट आणण्याचं कारण काय होतं की तुम्ही जेव्हा ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जाणार आहात, एखादा कलेक्टर होणार, तुम्ही IPS होणार किंवा डेप्युटी कलेक्टर होणार, DYSP होणार, जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवरती बसून जे काही निर्णय घेणार आहात ते समाजासाठी किती योग्य आहेत आणि ते बघण्यासाठी हा पेपर आणला होता की तुम्ही किती इथिकल आहात. तर ह्याच्यासाठी हा पेपर आणला होता. त्याच्यामुळं तुम्ही किती चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिता ह्याच्यावरती तुम्हाला मार्क्स डिपेंड असतात इथिक्सला. आणि इथिक्सला जर काही चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीमध्ये मार्क मिळायचे असतील तर ते चांगलं लिहिणं अपेक्षित आहे, एक्झाम्पल चांगले टाकणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात जास्त मार्क ह्याच्यामध्ये मिळू शकतात. जास्तीत जास्त 150 ते 160 मार्क तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता. किती? 150 ते 160. हे म्हणू शकतो का आपण 60% मार्क तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये मिळू शकतात. 40% वरून तुम्ही डायरेक्ट 60% वरती येत आहे. 60% of the marks you can earn in this subject, only ethics paper. And the same follows for the essay. Essay ला सुद्धा सेम आहे. So you can earn 150 to 160 marks. पण ह्याच्यासाठी काय गरज आहे? प्रॅक्टिस. ह्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. आणि जर काय तुम्ही प्रॅक्टिस नाही केला तर तुम्हाला हे मार्किंग जी सिस्टीम आहे हे मिळणार नाही. आणि हे फक्त आता ह्याच एक्झामला मर्यादित नाहीये. तुम्ही कोणतीही बाकीची एक्झाम्स घ्या, जे गॅजेटेड पोस्ट आहेत इथून पुढच्या, त्या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला तर रिटर्न द्यावी लागणार आहे. इट मे बी द फॉरेस्ट्री, IFS ची एक्झाम असेल किंवा महाराष्ट्र स्टेट फॉरेस्ट सर्व्हिसची एक्झाम असेल किंवा ऍग्रिकल्चर MPS असेल, त्याच्यामध्ये सगळं रायटिंग झालेलं आहे आता. म्हणजे सगळं डिस्क्रिप्टिव्ह झाले किंवा सब्जेक्टिव्ह झाले. आणि जर काय तुम्हाला ती प्रॅक्टिस नसेल, कशा पद्धतीने उत्तर लिहायला पाहिजे, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, वर्ड लिमिट्स मध्ये कसं आन्सर बसवायला पाहिजे, हे जर काय तुम्हाला समजलं नाही तर मार्क मिळण्याची जी काही शक्यता आहे ती खूप कमी होत जाते. त्याच्यामुळे इथिक्स आणि निबंध किंवा एसे ह्याच्यामध्ये 150 पर्यंत मार्क पडू शकतात. मीन्स व्हॉट इज द लिमिट? इट इज नियरली 60% ऑफ द मार्क्स यू कॅन अर्न इन इथिक्स अँड द एसे. इथिक्स अँड द एसे. तर आता 5 सब्जेक्ट पैकी, 5 पेपर पैकी कुठले 2 सब्जेक्ट महत्वाचे आहेत? एक आहे आपला इथिक्स आणि एसे. कारण ह्या 2 सब्जेक्ट मध्येच तुम्हाला जास्त एज मिळणार आहे ऍज कम्पेअर टू द GS1, GS2 आणि GS3. कारण GS1 ला बघायला गेलं तर 3 सब्जेक्ट आहेत, GS2 मध्ये बघायला गेलं तर परत 3-4 सब्जेक्ट आहेत, GS3 मध्ये बघायला गेलं तर परत 4 सब्जेक्ट येतात तुमचे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करून तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. पण निबंध तुम्हाला 2च लिहायचे आहेत. इथिक्स 1 पॅटर्न असणार आहे. 1 पॅटर्न म्हणजे एकच सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडीज वेगळ्या लिहायला लागणार आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन्स वेगळे लिहायला लागणार आहेत. सेक्शन A आणि सेक्शन B वेगळा असणार आहे. सेक्शन B तुमचा पूर्णपणे केस स्टडीज असणार आहेत.
isn't it? So the thing is that here you have to focus more on the answer writing or to write more and more essays की कसं एसे किंवा कसं निबंध लिहायची गरज आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडू शकतात. कारण आतापर्यंतचा जो काय पॅटर्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला 50-100 मार्काला एसे होता, बरोबर, 50 मार्काला एसे होता आतापर्यंत. पण आता तो परत आणि वेटेज कमी केला होता जेव्हा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर मराठी इंग्लिशचे ते वेगवेगळे केले होते. तेव्हा जास्तीत जास्त तुम्हाला 4 पानाचा एसे लिहायला लागत होता, पण आता 10 ते 12 पानांचा एसे लिहायचा किंवा निबंध लिहायचा आहे मेन्सला. एक एसे म्हणजे असे 2 एसे तुम्हाला 20 ते 24 पानामध्ये लिहायचे. कधी लिहिलेत आपण एवढे एसे मोठे? 10वी पर्यंत आपण जे निबंध लिहिलोय एका पानामध्ये एक एसे व्हायचा, आपला एक निबंध व्हायचा. राज्यसेवेची जेव्हा आपण एक्झाम द्यायला लागलो तेव्हा जास्तीत जास्त 3 ते 4 पानामध्ये आपला एसे होत होता. आता किती पानामध्ये लिहायचा आहे? 10 ते 12 पानांमध्ये. तोही किती, एक एसे किती वेळात? दीड तासामध्ये एक निबंध लिहायचा आहे. म्हणजे 3 तासामध्ये तुमचे 2 निबंध झाले पाहिजे, तेही 10 ते 12 पानं भरली पाहिजे तुमची. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज लागणार आहे, इजंट इट? तर हे 2 सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत. आणि हे 2 सब्जेक्ट नंतर सगळ्यात महत्वाचा जो काय सब्जेक्ट आहे किंवा वी कॅन से द पेपर्स आहेत, दे आर द ऑप्शनल्स. So it will be your optional. So if you see the optionals will be of 2 papers, paper 1 and paper 2. प्रत्येक पेपर हा तुमचा 250 मार्कासाठी असणार आहे. येस, ऑफकोर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये काय असणार आहे? यू विल बी गेटिंग हिअर बेसिकली तुम्हाला ऑप्शन्स पण मिळणार आहेत. म्हणजे जर पेपर बघायला गेला तर 400 मार्काचा असणार आहे. किती? 400 मार्काचे तुमच्याकडे क्वेश्चन्स असणार आहेत आणि 400 पैकी तुम्हाला 250 मार्काचे आन्सर्स लिहायचे. कारण 8 प्रश्न येतात. सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये 4-4 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक सेक्शन मधले ऍटलिस्ट 2 म्हणजे 1 आणि 5वा नंबरचा तर क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी लिहायचा आहे आणि प्रत्येक सेक्शन मधला ऍटलिस्ट एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे असे सगळे मिळून 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 50 मार्कासाठी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स पण असतील. मग तो पेपर पॅटर्न काय आहे काय नाही हे आपण पुढे बघणार आहोत पुढच्या लेक्चर्स मध्ये. पण आता सध्याच्याला एवढं लक्षात ठेवा की 250 मार्काला 2 पेपर असणार आहेत, 2 ऑप्शनल्सचे पेपर असणार आहेत. आता ऑप्शनल्स का महत्वाचं आहे याच्यामध्ये समजून घ्या. ऑप्शनल जर काय पॅटर्न बघितला तुम्ही, ऍव्हरेज मार्क 230-240 पडतात मुलांना. किती? 230-240 म्हणजे 45% टू 50% मार्क्स हे तुम्हाला ऑप्शनल्स मध्ये मिळतात. कधीही मिळतात. म्हणजे 45 ते 50% तुम्हाला मार्क्स हे मिळणारच आहेत ऑप्शनल्स मध्ये. 45 ते 50% मार्क मिळतात. पण आता हे 45 ते 50% मार्क बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहेत बाकीच्या ऑप्शन्स मध्ये सुद्धा. का बरं? कारण त्यांचा जो ऑप्शनल्स आहे त्या ऑप्शनल्स मध्ये सुद्धा ऍव्हरेज मार्क पडण्याची शक्यता आहे 200, 200-2.25. पण आता तो सब्जेक्ट किती डायनॅमिक आहे ह्यावरती डिपेंड असतं तुम्हाला मार्क्स किती पडणार आहेत. डायनॅमिक म्हणजे काय की प्रत्येक वर्षी चेंज होत राहतो. आता आहेत असे बरेचसे सब्जेक्ट जो प्रत्येक वर्षी चेंज होत राहतात. त्याचं कारण हे आहे की करंट अफेअर्सचं बऱ्याचशा गोष्टी लिंक्ड असतात तिथं आणि युपीएससीला हे खूप फॉलो केलं जातं. कारण का जर काही तुम्ही PSR घेतला, पबॅट घेतला, जॉग्राफी घेतला, सोशोलॉजी घेतला तर ह्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा मुद्दा जो असतो तो खूप प्रमाणामध्ये आहे. ऍग्रिकल्चरला नाहीये तसं. ऍग्रिकल्चरला लईत लई 10% टॉपिक्स असे आहेत जे करंट अफेअर्स वरती डिपेंड आहेत. पण ह्या ऑप्शनल्स मध्ये तुम्हाला 300+ मार्क पडण्याची शक्यता खूप आहे. एक विद्यार्थ्यांना 320-325 सुद्धा मार्क ऑप्शनल्स मध्ये पडलेले आहेत ऍग्रिकल्चर्स मध्ये. ऍग्रिकल्चर ऑप्शन्स मध्ये किती मार्क पडलेले आहेत? माझ्याच काही मित्रांना मार्क्स पडलेले आहेत तेवढे. म्हणजे 325 पर्यंत बरेच विद्यार्थ्यांना किंवा बरेच मित्रांना माझ्या मार्क्स पडलेले आहेत. 325 पर्यंत मार्क्स म्हणजे मोर दॅन 60%, नियरली 60 to 65% ऑफ द मार्क्स यू आर गेटिंग ओनली इन द ऑप्शनल्स. ओनली इन द ऑप्शनल्स. त्याच्यामुळं ऑप्शनल जो काय आहे तो खूप मोठा रोल प्ले करतो तुमच्या रँकिंग मध्ये. जर काही मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला यायचं असेल
तर त्या मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी ऑप्शनल्स हा खूप मोठा रोल प्ले करणार आहे. सो अलॉंग विथ द ऑप्शनल्स, ethics and essay, it will play a very important role. कशासाठी? तुमच्या मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. आता मेरिट लिस्टमध्ये येणं फक्त म्हणजे काय, ठीक आहे 500 जणांची लिस्ट असेल किंवा युपीएससीला 1000 जणांची लिस्ट असेल म्हणजे 1000वा नंबर येणं अपेक्षित असं नाहीये किंवा 500वा नंबर येणं अपेक्षित असं नाहीये. पण तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असाल की नाही हे ऑप्शन्स ठरवणार आहे तुमचा. पण मेरिट लिस्टमध्ये असणार आहात ठीक आहे, पण ते रँक कोणती येणार आहे तुमची, पहिले 10 मध्ये असणार आहे की 50 मध्ये असणार आहे हे सुद्धा डिसाईड कोण करणार आहे? दॅट विल बी युअर ऑप्शनल्स. कारण ऑप्शनल्स हा एक सब्जेक्ट असा असतो की ज्याच्यामधलं डीप नॉलेज आपल्याला खूप जास्त असतं. कारण का जर बाकीचे सब्जेक्ट बघितला तुम्ही, GS1 बघा, GS2 आणि GS3 बघा, ते खूप डायनॅमिक आहेत. कारण का GS1 मध्ये सोसायटी असेल किंवा जॉग्राफी असेल, युपीसीचा पॅटर्न जर काय आपण इथं पण लागू केला राज्यसेवेसाठी, आता अशी असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण जर जस्ट विचार करा, इमॅजिन करा, युपीसी मधला जो काय पॅटर्न आहे GS1, 2, 3 ह्याच्यामध्ये हिस्ट्रीचा भाग सोडून द्या, कारण हिस्ट्री परत आणि खूप स्टॅटिक आहे, ह्याचा सिलेबस चेंज नाही होत. पण बाकीचं सब्जेक्ट हिस्ट्री घ्या, सोसायटी घ्या, पॉलिटीमध्ये इंडियन पॉलिटी घ्या, पॉलिटीमध्ये सुद्धा आपण GS2 मध्ये सुद्धा काय सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्सचा पार्ट आहे, परत इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. GS3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इकॉलॉजी. हे जे सब्जेक्ट्स आहेत हे खूप डायनॅमिक आहेत. म्हणजे ह्यांचा करंट रिलेव्हन्स खूप जास्त आहे. म्हणजे करंट अफेअर्स मध्ये ह्यांच्या रिलेटेड जे काही गोष्टी होतात ते सारखं होत राहतात. आता जस्ट एक्झाम्पल घेऊया आपण. आता रिसेंटली जर बघायला गेलं तर वायनाड मध्ये काय झालं होतं, वायनाड मध्ये, केरळामध्ये काय झालं होतं, लँडस्लाइड झाले होते, बरोबर आहे. जर काय लँडस्लाइड झाले आहेत वायनाड मध्ये, खूप मोठा डिझास्टरचा इश्यू आहे, बरोबर आहे. मग हा विषय आपण GS3 मध्ये घेऊ शकतो का? कारण का GS3 मध्ये आपल्याला सब्जेक्टच आहे, टॉपिकच आहे डिझास्टर मॅनेजमेंट. मग ह्याच्यावरती येण्याची शक्यता आहे का? आहे, ऑब्व्हियसली. आता उत्तराखंड मध्ये जर काही ह्या वर्षी बघितला तर उत्तराखंडचे जे काही पर्वत आहेत त्याच्यावरती ह्या वर्षी बर्फ नाहीये. असं इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे की ह्या वर्षी बर्फच नाहीये, पूर्णपणे बर्फ झालेला आहे उत्तराखंडच्या ह्याच्यावरती, पर्वतांच्या वरती. मग आता हा मोठा इश्यू आहे की नाही? मग हा मेन्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो, याच्यावरती विचारला जाऊ शकतो का? कारण GS1 मध्ये क्लायमेट चेंज टॉपिक आहे, एन्व्हायरमेंट मध्ये क्लायमेट चेंजचा टॉपिक आहे. मग ह्याच्यावरती हे डायनॅमिक सब्जेक्ट्स आहेत, म्हणून याच्यामध्ये मार्क येण्याची शक्यता खूप कमी असते. कारण का तुम्हाला करंट अफेअरचा रिलेव्हन्स त्यामध्ये खूप टाकायचा असतो. पण जर ऑप्शनल्स बघायला गेलं तर ऑप्शनल्स पूर्णपणे आपला ऍग्रिकल्चर हा पूर्णपणे स्टॅटिक आहे. 90 ते 95% जे काय तुमचे प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला जे काय आपले नोट्स असतील किंवा बुक्स असतील किंवा सिलेबस असेल त्यामधूनच प्रश्न विचारणार आहेत. त्याच्या बाहेर जाण्याची शक्यता ही जास्तीत जास्त 5% असते. त्याच्यामुळं ऍग्रिकल्चर ऑप्शनल्सला मार्क पडण्याचे चान्सेस असतात हे खूप जास्त आहेत, पहिला म्हणून. ठीक आहे, म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही 300+ मार्क पाडू शकता. त्याचं कारणच हे आहे की डायनॅमिक नाहीये जास्त, आणि तुम्हाला इंटरलिंकिंग जे असतं बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये जे आहे ते ह्या सब्जेक्ट्स मध्ये खूप कमी आहे. आपण पुढे बघूया ते ऍग्रिकल्चर ऑप्शनचे फायदे काय काय आहेत. इथपर्यंत समजलं? कुणाला काही डाऊट्स ऑनलाईन? एनी डाऊट्स? ऑनलाईन स्टुडंट्स, एनी डाऊट्स? ऑप्शनचं महत्व काय असतं आताच डिस्कस केलं आपण. खूप स्कोरिंग असतात हे ऑप्शनल्स. ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स जो आहे तो खूप स्कोरिंग आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये 300+ मार्क्स ह्याच्यामध्ये पडू शकतात. 300चं तुम्ही 320 पण करू शकता, 320 करू शकता, 325 करू शकता, डिपेंड्स ऑन युअर ॲबिलिटी. आता ह्याच्यामध्ये ॲबिलिटी म्हणजे काय आहे की स्कोरिंग सब्जेक्ट काय आहे एक लक्षात ठेवा, पूर्णपणे हा सब्जेक्ट जो आहे तो कॉन्सेप्च्युअल आहे. आता हा काही गोष्टींमध्ये तुम्हाला पाठांतर करायची गरज लागणार आहे, आणि हे बेसिकली पेपर 2 मध्ये तर खूप जास्त आहे. वेन वी विल बी सीइंग द जेनेटिक्स, जेनेटिक जेव्हा बघणार, प्लांट ब्रीडिंग जेव्हा बघणार आपण, क्रॉप फिजिओलॉजी,
किंवा प्लांट फिजिओलॉजी जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये फक्त कॉन्सेप्च्युअल पार्ट नाहीये, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीसा पार्ट तुम्हाला पाठ करायचा सुद्धा आहे. लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट तर समजून घ्यायचीच आहेत, पण याच्यावर तुम्हाला पाठांतराचा सुद्धा काहीतरी भाग आहे. कारण का टाइप्स भरपूर आहेत. जेव्हा तुम्ही पॉलिप्लॉइडी बघत असता, पॉलिप्लॉइडी जेव्हा तुम्ही बघता त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप्स आहेत भरपूरशे, पण ते टाइप्स लक्षात करून घ्यायची गरज लागते. म्युटेशन जेव्हा तुम्ही बघता तर म्युटेशन म्हणजे काय, म्युटेशनचे टाइप्स कोणकोणते आहेत, म्युटेशनचे टाइप्स तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही C3 सायकल बघणार, C4 सायकल बघणार, तेव्हा C3 सायकल आणि C4 सायकल पाठ करायची गरज लागणार आहे. कारण C3 सायकल C4 सायकल नुसतं कॉन्सेप्ट लक्षात घेऊन फायदा नाहीये, तुम्हाला इच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. गेटिंग दिस? तर त्याच्यामध्ये पाठांतराचा पण भाग आहे, पण मोस्ट ऑफ दी सिलेबस जो आहे तो स्टॅटिक आहे. पेपर 2 जो आहे तो टेक्निकल आहे. लक्षात ठेवा, पेपर 2 आपण म्हणू शकतो की पेपर 2 इज लिटिल बिट टेक्निकल. पेपर 2 इज टेक्निकल इन नेचर. आणि टेक्निकल असण्याचा एक फायदा असतो, लक्षात घ्या. टेक्निकल असण्याचा फायदा काय असतो की त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. काय विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन्स की व्हॉट इज सेल, व्हॉट आर सेल ऑर्गॅनेल्स अँड डिस्कस इट्स फंक्शन विथ अ नीट लेबल डायग्राम. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण आता प्रॉब्लेम असा आहे की हे सोपे प्रश्न झाले, पण याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल पण असते. नुसतं तुम्हाला सेल माहित झालं ठीक आहे, पण सेलच्या पुढे जाऊन सुद्धा काही काही टॉपिक्स असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप लागते. से फॉर एक्झाम्पल सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स? सिंपल क्वेश्चन आहे, सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणजे काय? झालंय आपल्याला सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स काय असतं? सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स ज्याला आपण मॅटर्नल इफेक्ट पण म्हणतो. येस नाही? पडलिंग झालंय आपल्याला. व्हॉट इज पडलिंग? पडलिंग म्हणजे काय? राईस कल्टिवेशन करताना जे काय आपण फील्ड प्रिपरेशन करतो दॅट इज कॉल्ड एज अ पडलिंग. का करायचं पडलिंग? काय? ट्रान्सप्लांटिंग करायचं, ठीक आहे, ऍग्रीड. पण पडलिंग केल्यामुळं काय नेमकं होतं? इरिगेशन म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, पडलिंग मुळे काय होतं, तुमचं काय होणार आहे की सबमर्ज कंडिशन आपल्याला पाहिजे असते, वॉटर स्टॅग्नेशन पाहिजे असतं, म्हणून आपण पडलिंग ऑपरेशन करतो. पण असं काय होतं पडलिंग ऑपरेशन मध्ये की ज्याच्यामुळं तुमचं वॉटरचं पर्क्युलेशन होत नाही. समजा तुम्हाला क्वेश्चन आला, व्हॉट आर द इम्पॅक्ट्स ऑफ द पडलिंग? येऊ शकतो क्वेश्चन? येऊ शकतो. आता हे काय डिस्क्रिप्ट ऑब्जेक्टिव्ह नाही आहे की तुम्हाला विचारतील की व्हॉट इज पडलिंग, खाली ऑप्शन्स असणार त्या ऑप्शन्स वरून आपण टिक मार्क करायचं. पण आता तुम्हाला क्वेश्चनच विचारलाय की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ द पडलिंग, काय लिहिणार तुम्ही? सबमर्ज कंडिशन पाहिजे म्हणून लिहायचं आहे? नाही. प्रॉब्लेम वेन वी गो फॉर द पडलिंग ऑपरेशन इज दॅट जे काय आपले मॅक्रो आणि मायक्रो पोर्स असतात ते आपण डिस्ट्रॉय करतो. मायक्रो आणि मॅक्रो पोर्स, कारण जे काय पाणी जेव्हा तुमचं जमिनीवरती साठतं किंवा फील्डमध्ये साठतं तेव्हा ते पर्क्युलेशन लॉसेस जे होतात ते कशामुळे होतात? कारण पोर स्पेस असते त्याच्यामध्ये, बरोबर आहे, सॉइलमध्ये. पण जर काही ती पोर स्पेसच आपण जर काय काढून टाकली तर काय होणार आहे? पाणी स्टॅग्नंट राहतं. ह्याच्यासाठी पडलिंग ऑपरेशन आपल्याला करायची गरज लागते. मग याचे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. मग ते वीड कंट्रोल करू शकतो आपण, जे काय तुम्हाला राईस कल्टिवेशनसाठी जे काय तुम्हाला कंडिशन्स लागतात त्या आपण करू शकतो. याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत, डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. पण ह्या गोष्टी जे काय ते कॉन्सेप्ट कळणं अपेक्षित आहे तुम्हाला. गेटिंग? आणि हे जर काय एकदा तुम्हाला कळालं की तुम्हाला फक्त जाऊन तिथे लिहायचं आहे की बाबा ह्या गोष्टी आहेत. इंटरलिंकेजेस थोड्याशा कमी आहेत, पण काही काही टॉपिक्स मध्ये इंटरलिंकेजेस आहेत त्याच्यामध्ये. So that is the difference between the static syllabus and the dynamic syllabus. So it is very scoring because of this, that whatever you will be reading, you have to just go and write it, but the condition for that is the conceptual clarity. जेव्हा concepts clear असतात तुमचे, then only you will be able to go and write in the paper. समजलं? Yes? So it is very scoring. First. Secondly, helpful for the ranking. Rank improve करायचा असेल तर यूपीएससी मध्ये तर म्हणच आहे, रँक इम्प्रूव्ह करायचं असेल तर ऑप्शनल्स वरती भर द्या.
जीएस चे सब्जेक्ट्स असतात ते तुम्ही 3-4 महिन्यामध्ये करू शकता एकदा अभ्यास झाला की. पण ऑप्शनल असा सब्जेक्ट आहे ज्याला 7 ते 8 महिने लागतात जर काही सेल्फ प्रिपेअर करायची गरज असेल तर. कारण का तुम्हाला तो कॉन्सेप्च्युअली अंडरस्टँड करून घ्यायचा आहे, त्याचे नोट्स बनवायचे आहेत, त्याच्या मायक्रो नोट्स बनवायचे आहेत. 2 पद्धतीच्या नोट्स असतात. एक नॉर्मल नोट्स जेव्हा आपण प्रॉपरली अभ्यास करायचा आहे तेव्हा, आणि एक त्याच्याच मायक्रो नोट्स जेणेकरून उद्या एक्झाम आहे तर आदल्या दिवशी आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी जी काही गरज लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रो नोट्सची पण गरज लागते. म्हणजे एक पेपर तुमचा 30 ते 40 पानामध्ये नोट्स बनवून झाल्या पाहिजे एका पेपरच्या. म्हणजे 70 ते 80 पानामध्ये तुमच्या दोन्ही पेपरच्या नोट्स तयारच असल्या पाहिजे. कारण का उद्या पेपर आहे आणि आज मला रिव्हिजन करायची गरज आहे. 1000 पानाचे नोट्स आपण रिवाइज करू शकतो का? नाही करू शकणार आहे. पण मायक्रो नोट्स जेव्हा तुमच्या तयार असतात तेव्हा ते तुम्ही रिवाइज करून व्यवस्थित जाऊन तिथं काय करू शकता, लिहू शकता. आणि जर काय ऑप्शनल चांगला तयार असेल तरच तुमची रँक आणि इम्प्रूव्ह होणार आहे. नाहीतर रँक असणारी ती तुमची मग ठीक आहे, मग क्लास 2 घ्या, मग परत पुढच्या वर्षी प्रिपेअर करा, मग क्लास 1 घ्या. क्लास 1 मध्ये सुद्धा मग परत काय डेप्युटी कलेक्टर नाही मिळणार, डीवायएसपी नाही मिळणार, तहसीलदार नाही मिळणार, मग कोणती तरी खालची पोस्ट मिळणार परत क्लास 1 मध्ये सुद्धा. मग ह्या अशा गोष्टी होत राहतात. जर रँक इम्प्रूव्ह करायचा असेल तर ऑप्शन्स खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि लास्ट इम्पॉर्टन्स म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. आता मी जेवढे इंटरव्ह्यूज दिलेले आहेत त्या इंटरव्ह्यूवरनं तुम्हाला जस्ट सांगतो माझा अनुभव काय आहे, किंवा माझ्या मित्रांनी जेवढे इंटरव्ह्यू दिलेले आहेत ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडच्या मित्रांनी वगैरे, त्यांच्या इंटरव्ह्यू वरून आणि माझ्या इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्सवरून एक लक्षात घ्या, जे इंटरव्ह्यू चालू होतात तेच ऍग्रिकल्चरच्या टॉपिकनुसार चालू होतात. तेच ऍग्रिकल्चरच्या टॉपिकनुसार चालू होतात. माझे युपीएससीचे दोन्ही इंटरव्ह्यू ऍग्रिकल्चरच्या टॉपिक पासून झाले होते. आणि दोन्ही वेळेला सेम क्वेश्चन्स विचारले होते जीएम क्रॉप बद्दल. कारण जीएम क्रॉप हा हॉट टॉपिक आहे गेले 10 वर्ष झालं. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, जीएम क्रॉप्स. आता जीएम क्रॉप्स बद्दल तुम्हाला जर प्रश्न विचारत असतील तर का विचारतायत? बिकॉज यू आर अ ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शनल्स वरती कमांड असणं खूप महत्वाचं आहे. कारण इंटरव्ह्यू जो असतो काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण जर ऑप्शनल जर काय व्यवस्थित प्रिपेअर असेल तर त्या ऑप्शनलच्या बेसिसवरती तुम्हाला ते गुगली जे क्वेश्चन्स येणार आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. तर निम्मे प्रश्न, मोर ऑर लेस निम्मे प्रश्न मी सांगतोय की तुम्हाला कशावरती विचारले जाऊ शकतात, फक्त ऑप्शनल्स वरती आणि तुमच्या बॅकग्राऊंड वरती. आता बॅकग्राऊंड ऍग्रिकल्चर आहे, ऑफकोर्स गॉट इट, बट तुमचा ऑप्शनल सुद्धा ऍग्रिकल्चर आहे. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स हे तुमच्या ऍग्रिकल्चर वरती विचारले जाऊ शकतात. आता बरेच जणांच्या घरी शेती असेल शेती आहे, बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की शेतातलं काय विचारलं तर माहित नसतं आपल्याला, होत अशा बऱ्याचशा गोष्टी, बरोबर आहे. कोणती व्हरायटी लावले, व्हरायटी नाव सांगितलं, ठीक आहे, पण त्या व्हरायटीचं जर काय सीड रेट विचारलं, काय माहित असतं सीड रेट आपल्याला नाही माहिती. सीड ट्रीटमेंट करतो का आपण? सीड ट्रीटमेंट करत असेल तर कशाने करतो आपण? रायझोबियम कशाला करायचा आहे, ॲझोटोबॅक्टर कशाला लावायचा आहे, नाही सांगता येत. शेती आहे पण का सांगता येत नाही? कारण कधी शेतातच नाही गेलो आपण. पण ऍटलिस्ट तुमचं एक बेसिक अंडरस्टँडिंग असेल ऑप्शनलचं, तर हे टॉपिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता, किंवा हे क्वेश्चन जे आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथे हँडल करू शकता. कशामध्ये? इंटरव्ह्यू मध्ये. गुगली क्वेश्चन्स असतील त्यांना व्यवस्थित टॅकल करू शकता. कारण ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा इन्क्लूड असणार आहे. कारण करंट अफेअर्स मध्ये जे काही गोष्टी होणार आहेत हेच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारलं जाणार आहे. आता शी इज अ पोस्ट होल्डर, ओके, ऍग्रिकल्चर एमपीसी म्हणून ती पोस्ट होल्डर आहे. ती चांगलं सांगू शकते की जर काही इंटरव्ह्यू मध्ये गेला तुम्ही, ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही करंट इश्यूज होत आहेत, सो हाऊ द क्वेश्चन्स आर बीन फ्रेम्ड ऑन दॅट बेसिकली युअर फॉर द इंटरव्ह्यू. करंट अफेअर्स वरती, फार्मर लॉ वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय विचारला होता करंट अफेअर्सचा क्वेश्चन? ठीक आहे, बट करंट अफेअर्स विचारलं होतं. सो बेसिकली सीड ट्रीटमेंट वॉज बीन आस्क्ड फॉर हर. हे काय विचारलं जातं? कारण तुमचं बॅकग्राऊंड असते. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड वेल विथ युअर ऑप्शनल्स. कारण काय, इंटरव्ह्यू तुम्ही चांगल्या पद्धतीने गाईड टॅकल करू शकता. 60 ते 70% क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो दे विल बी कमिंग फ्रॉम दिस ऑप्शनल्स. ऑप्शनल्स वरून विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणून हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ऑप्शनल्स कसा चूज करायचा? आता
आता बरेच जण म्हणतात की बॅकग्राऊंड महत्वाचा नसतो, पण मी म्हणतो की बॅकग्राऊंड खूप महत्वाचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन कशातून केलाय ते खूप महत्वाचं असतं, किंवा ऍटलिस्ट 11वी-12वी कशातून केलाय. ऍग्रिकल्चर ऑप्शनल जर काय चूज करायचं असेल तर ऍटलिस्ट बेसिक सायन्सचं अंडरस्टँडिंग असणं अपेक्षित आहे. म्हणजे 11वी-12वीला कमीत कमी तुम्ही बायोलॉजी हा सब्जेक्ट असणं अपेक्षित आहे. पण जर ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड जर असेल तर बऱ्याचशा गोष्टी हे तुम्ही ऑलरेडी डिग्रीमध्ये शिकलेला आहात. पण फक्त प्रॉब्लेम काय असतो, तिथे एक्झाम देण्यासाठी फक्त तुम्ही काय केलेलं असतात, अभ्यास केलेला असतात. फक्त इथं तुम्हाला कॉम्पिट करण्यासाठी, एक्झाम्स मध्ये चांगले आन्सर लिहिण्यासाठी इथं अभ्यास करावा लागतो. तिथं एका रात्रीमध्ये आपण एका सेमिस्टरचा अभ्यास करतो, एका सेमिस्टर पण नाही, एखाद्या मॉड्यूलचं किंवा एखाद्या सब्जेक्टचा फक्त आपण अभ्यास करत असतो. पण इथं एका रात्रीमध्ये तुम्हाला अख्खा सिलेबस अभ्यास करायचा, उद्या जाऊन तो लिहायचा पण आहे आणि तो चांगल्या पद्धतीमध्ये लिहायचा आहे. तर बॅकग्राऊंड जर असेल तुमचा तर तुम्हाला तो समजायला सोपा जातो, सब्जेक्ट समजायला सोपा जाणार आहे. समजा मी जर ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहे आणि मी XYZ कोणता तरी सब्जेक्ट घेतला तर त्या सब्जेक्टचा स्क्रॅच पासून सगळं समजणं मला अपेक्षित आहे. पण ऍज अन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट यू विल बी हॅव्हिंग सर्टन आयडिया की बाबा हे जे सब्जेक्ट आहे, हा टॉपिक जो आहे ह्याच्याबद्दल काहीतरी मला माहित आहे, त्याच्यामुळे हा सब्जेक्ट मी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, एवढं तरी करू शकतो आपण. सो बॅकग्राऊंड, इफ यू आर फ्रॉम सर्टन सायन्स बॅकग्राऊंड, then you can pick this subject easily. Either you have done the 11th and 12th from with the biology as a subject, agriculture घेऊ शकता. इवन तुम्ही जर काय प्लेन BSc जरी केला, इवन विथ द प्लेन BSc आणि बॉटनी किंवा झूलॉजी जरी तुमचा सब्जेक्ट जरी असेल प्लेन BSc ला, तरी सुद्धा तुम्ही ऍग्रिकल्चर चांगल्या पद्धतीमध्ये करू शकता. ऍग्रिकल्चर जर काय बॅकग्राऊंड जर असेल, आय मस्ट से दॅट ऍग्रिकल्चरच घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुम्हाला माहित आहेत. त्यासाठी सेकंड, तुम्हाला इंटरेस्ट किती आहे त्या सब्जेक्टमध्ये. एक लक्षात ठेवा, इंटरेस्ट नसेल तर तो सब्जेक्ट तुम्ही कधीच वाचू शकत नाही. इंटरेस्ट नसेल तर कधीच वाचू शकत नाही. आणि फक्त इंटरेस्ट असणं सुद्धा महत्वाचं नाहीये, तुम्हाला इंटरेस्ट असणं पण अपेक्षित आहे आणि तो सब्जेक्ट कळणं पण तेवढाच महत्वाचा आहे. जर तुम्हाला तो सब्जेक्टच कळत नसेल तर फायदा नाहीये. कारण काय होतं, ठीक आहे मला क्रिकेट खेळायला खूप इंटरेस्टिंग आहे, मला क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण मला खेळताच येत नाही. आपण काय सचिन तेंडुलकर बनू शकतो का, किंवा खेळायच्यासारखं नाही बनू शकणार आहे. पण इंटरेस्ट आहे हा एक क्रायटेरिया लागू पडतो, कारण इंटरेस्ट असेल तर तुमचा जीव होता त्याच्यामध्ये तो सब्जेक्ट समजून घेण्यासाठी. तुम्ही आवडीनं तो सब्जेक्ट वाचायला चालू करता. यू टेक अ कीन इंटरेस्ट टू अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. सो इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड ऑल द कॉन्सेप्ट्स clearly, and it will take very little time to complete these optionals. खूप कमी वेळामध्ये तुम्ही या सब्जेक्ट्स कव्हर करू शकता जर काय इंटरेस्ट असेल तर. ठीक आहे, तर हे इंटरेस्ट असणं खूप महत्वाचं आहे. नंतर अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. नाहीतर मला ऑप्शनल समजत नाहीये, इंटरेस्ट आहे पण मला ऑप्शनल समजत नाहीये, जेनेटिक्स माझ्या डोक्यावरून जात आहे, क्रॉप फिजिओलॉजी डोक्यावरून जातोय, प्लांट ब्रीडिंग डोक्यावरून जातोय, पेस्ट अँड डिसीज मला काहीच समजत नाहीये, किंवा पेपर मधला निम्मा सिलेबस समजतच नाहीये मला, घेण्यात काही अर्थ नाहीये. रादर यू स्विच टू अनदर ऑप्शनल्स. पण ऑप्शनल जर समजत असेल तर नक्कीच घ्या, कारण ऑप्शनल समजून लिखाण करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला समजला तर चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही जे काही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स येतील तुम्हाला मेन्स मध्ये, ते चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही लिहू शकता. तर ह्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शनल्स व्यवस्थित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण व्यवस्थित समजला तरच तुम्ही लिहिणार आहात, व्यवस्थित समजला तरच तुम्ही इंटरव्ह्यूला टॅकल करणार आहात, लक्षात घ्या. नंतर ट्रेंड कसा आहे, आता बेसिकली द प्रॉब्लेम आहे की आपल्याला MPSCचा डाटा नाही आहे. पण जोपर्यंत सब्जेक्टिव्ह पेपर होते, लक्षात घ्या सब्जेक्टिव्ह 2011 पर्यंत जेव्हा सब्जेक्टिव्ह होतं तोपर्यंत असं म्हटलं जायचं की MPSCचा राज्यमार्ग महामार्ग हा राहुरीतून जातो, कारण का 40 ते 45% विद्यार्थी हे राहुरीमधून पास व्हायचे MPSC मध्ये. एवढा तेव्हा ऍग्रिकल्चर वाल्यांचा दबदबा होता. पण ह्याच्यामध्ये आता जर बघायला गेलं की तुमच्या UPSC मध्ये सुद्धा हाच टक्का आहे, जेवढे मेन्सला मुलं बसतात ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स घेऊन, त्याच्यापैकी कमीत कमी 12 ते 15% विद्यार्थी पास होतात, क्वालिफाय होतात. जर समजा 100% 100 विद्यार्थी जर काही मेन्स लिहित असतील
तर ह्याच्यातले कमीत कमी 12 ते 14 विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये असतात. 100 विद्यार्थी जर काय तुमच्या मेन्स लिहित असतील कशाचा, युपीएससीचा, तर त्याच्यापैकी हे 12 ते 14 विद्यार्थी हे मेन्स क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यू देऊन तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये असतात. तर हा ट्रेंड जो आहे तो ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेणारे युपीएससी साठी विद्यार्थी आहेत ते खूप कमी आहेत. ठीक आहे, कमी जरी असले तरी पण त्यांचा जो काय सक्सेस रेशो आहे तो 12 ते 14% पर्यंत आहे. समजा आता जॉग्राफीला विद्यार्थी असतील एक 3000 विद्यार्थी आहेत. 3000 विद्यार्थीपैकी जॉग्राफी ऑप्शनल घेऊन पास होणाऱ्यांची संख्या किती असते? जवळजवळ 180 ते 200. किती रेशो झाला? 6-7%, 8%. रेशो कोणाचा मोठा आहे? ऍग्रिकल्चर ऑप्शनल. आणि वन ऑफ द मोस्ट परफॉर्मिंग ऑप्शनल जो आहे तो ऍग्रिकल्चर आहे. कारण जेवढे विद्यार्थी बसतायत त्याच्यापैकी पास होणाऱ्यांची संख्या जी आहे ती जास्त आहे मेन्समध्ये. तर हे युपीएससीचं आहे. राज्यसेवेसाठी आपल्याकडे तो डाटा नाहीये, त्याच्यामुळे आपण ट्रेंड नाही सांगू शकत. आणि सेम इज विथ रिस्पेक्ट टू द स्कोरिंग. Average mark, what I'm saying, average mark for the agriculture optionals is 250. किती? 250 मार्क हे तुमचे ऍव्हरेज मार्क असतात कशासाठी? ऑप्शनल साठी. जिथं बरेचसे सब्जेक्ट बाकीचे जे वी कॅन से ज्यांना खूप कष्ट करावं लागतं, दे स्ट्रगल टू स्कोर 250 मार्क्स इन देअर ऑप्शनल्स. पण 240-250 मार्क हे ऍव्हरेज आहेत तुम्हाला कशाला? ऍग्रिकल्चर मध्ये हे करण्यासाठी, स्कोरिंग करण्यासाठी. कारण टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळं इझी आहे स्कोर करायला. गॉट दिस एव्हरीवन? तर हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहेत की ऑप्शनल चूज कसा करायचा आपल्याला. हे जर काय तुम्हाला लक्षात आलं की बाबा ऑप्शनल चूज कसा करायचा, कोणताही सब्जेक्ट असू दे, हे क्रायटेरिया तुमचे फुलफिल होणं अपेक्षित आहे. एक क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आपण तो क्रायटेरिया म्हणू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, फक्त आणि फक्त तो जीएसच्या सब्जेक्ट बरोबर ओव्हरलॅप होतोय म्हणून ऑप्शन कधीच घ्यायचं नाही. असे बरेचसे सब्जेक्ट जे आहेत ते तुमच्या जीएस बरोबर ओव्हरलॅप होत आहेत, पण फक्त ओव्हरलॅप होत आहेत म्हणून तो ऑप्शन घ्यायचा का आपण? जर से फॉर एक्झाम्पल त्या ऑप्शनल्स मुळे तुम्हाला जीएस मध्ये 110-120 मार्क मिळाले, अग्रीड, तुम्हाला 10-20 मार्काचा फायदा झाला. पण ऑप्शनल्स मध्ये तुम्हाला 210, 220, 30 मार्क मिळाले किंवा 40-50 जरी मार्क मिळाले, काय फायदा आहे? आणि हेच फक्त ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेऊन तुम्हाला जर 300 मार्क पडत असतील, जीएस मध्ये 5-10 मार्क कमी पडले, ठीक आहे, ऍग्री, पण 300 प्लस जर मार्क पडत असतील तर कोणता ऑप्शन्स घेणं अपेक्षित आहे आपल्याला? ज्याच्यामध्ये मार्क जास्त पडणार आहेत तो ना. जर असं असतं तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी ओव्हरलॅप होणारे सब्जेक्टच घेतले असते. अँथ्रोपॉलॉजी कशामध्ये ओव्हरलॅप होतो का? जीएस मध्ये घेतात ना विद्यार्थी, पहिल्या 10 मध्ये असतात ना, युपीएससी मध्ये असतात ना. मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी असतात का लिस्टमध्ये? कित्येक पोरं असतात मॅथमॅटिक्स ऑप्शनल्स घेऊन, फिजिक्स घेऊन, केमिस्ट्री घेऊन, ज्यांचा तुमच्या ऑप्शनल जीएस बरोबर काहीही संबंध नाही आहे, तरी सुद्धा ते विद्यार्थी घेतात आणि ते पास होतात आणि पहिल्या 10 मध्ये, 15 मध्ये, 20 मध्ये, 50 मध्ये येतात किंवा 100 मध्ये येतात. तर याचं एक कारण हे नाहीये की त्यांचं जीएस खूप चांगलं असतं म्हणून नाहीये. जीएसला त्यांना ऍव्हरेजच मार्क पडतात, जे मग असे आपण डिस्कस केलं ते. पण ऑप्शनल्स खूप महत्वाचं आहे. 350, 350 मार्क एक सब्जेक्ट मध्ये मिळतात. मॅथमॅटिक्स मध्ये 350 मार्क्स पडलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे ऑप्शनल जेव्हा निवडता तेव्हा हा क्रायटेरिया ठेवू नका की तुम्ही तो फक्त जीएस बरोबर कोणत्या तरी जीएस मध्ये ओव्हरलॅपिंग होतो. कारण जे काही सब्जेक्ट तुम्ही जीएस ला शिकणार आहात ते तुम्ही प्रिलिम्सला पण करणारच आहात, लक्षात घ्या. त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही, लईतले 5 ते 10 मार्काचा फरक पडणार आहे. पण ऑप्शनल त्यासाठी वाईजली डिसाईड करणं अपेक्षित आहे, आपल्याला विचार करून डिसाईड करणं खूप अपेक्षित आहे. वाय ऍग्रिकल्चर का घेणं अपेक्षित आहे आपल्याला? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा टेक्निकल इन नेचर आहे. टेक्निकल इन नेचर. आता क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात? से फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज म्युटेशन अँड डिस्कस इट्स टाइप्स. सो क्वेश्चन लिहितो मी इथं.
स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, इजंट इट? म्युटेशन टेक्निकल आहे का? आता ऍग्रिकल्चर टेक्निकल म्हणतोय आपण, पण जे पेपर 1 जो आहे तो जनरलिस्टिक आहे आपण म्हणू शकतो. पेपर 2 जो आहे तो टेक्निकल आहे. कम्प्लिटली ऍग्रीड की पेपर 2 जो आहे तो पूर्णपणे टेक्निकल आहे. पण ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर क्वेश्चन काय काय विचारले जाऊ शकतात. जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगचा टॉपिक आहे. प्लांट ब्रीडिंग बेसिकली मध्ये आपण म्युटेशन बघतो. म्युटेशन म्हणजे काय आणि डिस्कसेस टाईप. 10 मार्काला प्रश्न असू शकतो किंवा 15 मार्काला प्रश्न असू शकतो. जे पुस्तकात आहे हेच जाऊन लिहायचंय तुम्हाला, बरोबर आहे? म्हणजे काय तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असण्याची फक्त गरज आहे. कॉन्सेप्ट जर माहित असेल तर टाईप्स पण ऑटोमॅटिकली लक्षात राहणं अपेक्षित असतं तुम्हाला. म्हणजे टाईप सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकता कधी, जेव्हा तुमचा तो टेक्निकल टॉपिक जो आहे तो व्यवस्थित समजला असेल तर. पॉलिप्लॉइडी जर काही तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर पॉलिप्लॉइडीचे टाइप्स तुम्हाला समजून घेण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात. फक्त तुम्हाला तो कॉन्सेप्ट समजून घेणं अपेक्षित आहे. तो कॉन्सेप्ट जर समजला देन इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड द टाइप्स ॲज वेल. आणि ते पाठांतर करायला सुद्धा खूप सोपं जातं. पण पाठ करून फक्त फायदा नाहीये, ते अंडरस्टँड करणं अपेक्षित आहे. एक सिंपल क्वेश्चन मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारतो. इव्हन जे MSc झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा क्वेश्चन मी बऱ्याच वेळेला विचारत असतो इंटरव्ह्यूच्या टायमाला वगैरे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA आणि क्रोमोझोम? काय डिफरन्स आहे DNA आणि क्रोमोझोम मध्ये? काय फरक आहे का फरक आहे? बेसिक आहे ना. क्रोमोझोम शिकलोय आपण, टाइप्स ऑफ क्रोमोझोम शिकलोय, पॅटर्न टाइप शिकलोय आपण, DNA शिकलोय, बरोबर, RNA शिकलोय. मला DNA आणि क्रोमोझोम मध्ये काय फरक आहे? कुठं असतो DNA? क्रोमोझोम मध्ये DNA असतो आणि क्रोमोझोम्स कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये. रादर आय विल से क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. आता जर काय तुम्ही क्रोमोझोम बघितला, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं असतं? हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे बेसिकली. आणि हे कशापासून बनलेलं असतं तुमचं? जेव्हा तुमचा DNA जो असतो, DNA when it coils basically, then you get this type of structure. कधी? जेव्हा तुमचा DNA जो असतो जेव्हा तो कॉईल होतो, कॉइलिंग झाल्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर बघायला मिळतं. ड्युरिंग द सेल डिव्हिजन. दॅट इज नथिंग बट द क्रोमोझोम. सो वी कॅन से, जर काय तुम्ही ह्याला अनकॉइल केलं, ह्याचं जर स्ट्रक्चर बघायला गेला तुम्ही, तर हे काय असतं? एक कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. आणि जर ते काय कॉइलिंग जे झालेलं असतं ते थ्रेड लाईक जर काय काढला तुम्ही, इट विल बी अ DNA. हा बेसिक अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे हे जर काय तुम्हाला माहित नसेल तर मग इट विल बी अ ब्लंडर. म्हणून सांगतोय की कॉन्सेप्ट समजणं खूप महत्वाचं आहे. इफ यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट देन इट इज व्हेरी इझी टू राईट द आन्सर. गेटिंग द थिंग्स? येस. सो इट इज टेक्निकल इन नेचर, सो इट इज इझी टू राईट द आन्सर. फर्स्ट थिंग, इझी टू अंडरस्टँड आहे, लवकर समजतो. कारण का आपलं बॅकग्राऊंडच आहे सायन्सचा, ऍग्रिकल्चर आपण शिकलेलो आहे. असं नाही की फक्त ऍग्रिकल्चर वाल्यांना सोपं जातं, बट प्लेन BSc ज्यांनी केले त्यांना सुद्धा हे सोपं जाऊ शकतं. सो समजून घ्यायला सोपं आहे. फक्त एवढं की काही काही ठिकाणी तुम्हाला थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागतात. आणि ही माझी गॅरंटी की तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट हे चांगल्या पद्धतीने समजतील इतक्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. आणि जरी नाही समजले, तुम्ही 1000 वेळा विचारा, मी 1000 वेळा सांगतो. फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घेण्याची तर गरज आहे. सो यू विल बी गेटिंग ऑल द कॉन्सेप्ट क्लिअर इटसेल्फ इन द क्लास. सोपा आहे समजून घ्यायला. फक्त तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द एक्झाम यू हॅव टू प्रिपेअर युअर ऑप्शनल्स, or else it is very easy to understand the optionals. Getting this? Yes. नेक्स्ट स्कोरिंग आहे. मगाशीच बघितलं आपण स्कोरिंग पॅटर्न कसा आहे. ऍग्रिकल्चर का घ्यायचंय? कारण का स्कोरिंग आहे. UPSC जर काय पॅटर्न बघितलं तर स्कोरिंग सब्जेक्ट असल्यामुळं यू कॅन जस्ट टेक इट. आता महत्वाचं, परत खूप महत्वाचं का आहे UPSC किंवा ऑप्शनल्स घेणं का महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे, आता राज्यसेवेला ऑप्शनल्स आहे, कंपल्सरी आहे, एक ऑप्शनल घ्यायचं आहे आपल्याला. UPSC ला एक ऑप्शनल घ्यायचं आहे, अग्रीड. बट नाउ द थिंग इज दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस as well as state forest services as well. फॉरेस्ट इज ऑप्शनल्स आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किती ऑप्शनल्स आहेत? 2 ऑप्शनल्स आहेत. तिथे 2 ऑप्शनल्स घ्यावे लागतात. एक ऍग्रिकल्चर तयार झाला तुमचा,
त्याच्यासाठी तुमचा निम्मा अभ्यास ऑलरेडी तुमच्या हे जेव्हा तुम्ही हे प्रिपेअर करत असता युपीएससीचा असेल किंवा एमपीएससीचा असेल, यू आर प्रिपेअरिंग फॉर दिस एक्झाम, युअर ऑप्शनल्स इज कवर्ड. बट इफ यू टेक अनदर ऑप्शनल ॲज अ बॉटनी पेपर टू बॉटनी ऍग्रिकल्चर पेपर टू सेम 90% सेम आहे, काय वेगळं नाही आहे. पेपर 1 बॉटनी, पेपर टू ऍग्रिकल्चर, एक दोन टॉपिक सगळे सेम आहेत, काही फरक नाही आहे. बायोटेक्नॉलॉजी जे काय आपण पेपर 2 मध्ये शिकणार आहोत ऍग्रिकल्चरच्या, तोच टॉपिक तुम्हाला बॉटनीच्या पेपर 1 मध्ये. आणि सेम पॅटर्न तुम्हाला स्टेट सर्व्हिसेस फॉर द महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस साठी सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन्स घ्यायचे यावर्षी. इट मे बी द बॉटनी और इट मे बी द ऍग्रिकल्चर. जर घेतला तर बॉटनी ऑफकोर्स इट इज द कम्पॅटेबल ऑप्शनल आहे. कारण ऍग्रिकल्चर आणि बॉटनी जर घेतला तर तुम्हाला एकच पेपर वेगळा करावा लागतो, तो म्हणजे बॉटनी 1 चा. ऍग्रिकल्चर ऑप्शनल तयार आहे तुमचा, ऍग्रिकल्चर पेपर जर तयार असेल तर बॉटनीचा पेपर 2 ऑटोमॅटिकली तयार होतो तुमचा. त्याच्यासाठी सेपरेट कष्ट घ्यायची गरज लागत नाही, एक्सेप्ट द स्टॅटिस्टिक्सचा जो काही टॉपिक आहे त्यासाठी. पण ह्याच्याबरोबर काय करायची गरज आहे, बॉटनी 1 फक्त. ओव्हरलॅपिंग आहे सगळं सिलेबस, त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की 50% सिलेबस ओव्हरलॅप होतो बॉटनी आणि ऍग्रिकल्चर मध्ये. सो यू कॅन टेक इट राईट अवे. जर काय कुणाला जर वाटत असेल की बॉटनीचा परत पेपर 1 कुठून करायचं, काय करायचं, माझ्याकडे या, मी तुम्हाला सगळं सांगतो, बुक लिस्ट देतो, वाटलं तर माझ्या नोट्स पण मी तुम्हाला देतो बॉटनीसाठी. यू कॅन प्रिपेअर इट डायरेक्टली फॉर द बॉटनी. कारण ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स हा तुम्हाला फॉरेस्ट सर्व्हिस साठी सुद्धा महत्वाचा आहे. कोण करते प्रिपरेशन फॉरेस्ट सर्व्हिस साठी? कोणच नाही, विचार पण नाही केला आजपर्यंत. का बरं केलाय? का नाही केला? ठीक आहे, विचार करा. पण मी म्हणेल की तुम्ही विचार करा फॉरेस्ट सर्व्हिसचा सुद्धा. ठीक आहे, आपल्यासाठी राज्यसेवा आहे, युपीसी आहे, प्लस ऍग्रिकल्चर एमपीसी पण आहे, पण फॉरेस्ट सर्व्हिस सुद्धा तेवढीच चांगली आहे. यावर्षी 32 पोस्ट आहेत एसीएफच्या राज्यसेवेमधून. ऑफकोर्स प्रत्येक वर्षी युपीएससी मधून 150 जागा भरल्या जातात फॉरेस्टसाठी. जर काय तुम्हाला त्याच्यामध्ये जर काय पाहिजे असतील की फॉरेस्टचा अभ्यास कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, किंवा बॉटनी पेपर कसा तयार करायचा आहे, काय वाचणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये, किंवा कोणते बुक्स आहेत, नोट्स कशा बनवायच्या, फॉर एव्हरीथिंग आय विल बी गायडिंग यू. काहीच नाही, कारण मी स्वतः मेन्स दिलेले आहेत, 2 मेन्स मी फॉरेस्टचे दिले, 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत IFS चे, नॉट द महाराष्ट्राचा पण एक इंटरव्ह्यू दिलाय मी फॉरेस्टचा, पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे पण मी 2 इंटरव्ह्यू दिलेत ऍज अ बॉटनी ऍज अन ऑप्शनल्स. म्हणजे ऑलरेडी सगळे नोट्स तयार आहेत, सगळे बुक मटेरियल्स आहेत माझ्याकडे. त्यामुळे जर काय तुम्हाला फॉरेस्टसाठी सुद्धा गरज लागत असेल तर यू कॅन कम अँड डायरेक्टली मीट मी. प्रत्येक गोष्टीसाठी मी तुम्हाला मदत करेल त्यामध्ये पण. ठीक आहे, तर फॉरेस्टसाठी आणि स्टेट सर्व्हिससाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला ऑप्शनल्स फायदेशीर पडू शकतो अजून. आता सिलेबस जो आहे, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर मग जीएस मध्ये किंवा पेपर 1 मध्ये किंवा प्रिलिम्स मध्ये सिलेबस ओव्हरलॅप होतो का ऍग्रिकल्चरचा? येस, ऑफकोर्स ओव्हरलॅप होतो. तर कशा पद्धतीमध्ये? प्रिलिम्स मध्ये बघायला गेलं तर इट मे बी युअर राज्यसेवेची प्रिलिम्स असू दे किंवा युपीएससीची प्रिलिम्स असू दे, जवळजवळ 5 ते 6 प्रश्न ऍग्रिकल्चरचे असतात. 5 ते 6 प्रश्न, बरोबर. म्हणजे 10 ते 12 मार्क तुमचे कुठून येतात? ऍग्रिकल्चर मधून येतात. आता जो काय तुमचा जनरल सायन्सचा सब्जेक्ट आहे, जनरल सायन्स किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट मोडतो, बरोबर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये बायोटेक्नॉलॉजी आपण शिकतो बेसिकली, पण त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात का प्रिलिम्सला? येतात. तर ते सुद्धा टॉपिक्स आपल्याला इथं प्रिलिम्सला कव्हर होतात किंवा ऑप्शनल्स मध्ये कव्हर होऊन जातात. त्यामुळे 5-6 क्वेश्चन आणि सायन्स टेक्नॉलॉजीचा बायोटेक्नॉलॉजीचा जो काही सेक्शन आहे त्याचे 1-2 क्वेश्चन्स हे सुद्धा आपल्याला ह्या सब्जेक्टमुळे सगळे ऍड्रेस करू शकतो आपण. त्याच्यामुळं जवळजवळ 7 ते 8 प्रश्न आपण म्हणू शकतो, 7 to 8 questions for the prelims you can easily address only with the help of agriculture optionals. आता 7 ते 8 क्वेश्चन मॅटर करतात का? तर हो, मॅटर करतात. कारण का? विचार करा, राज्यसेवा असू दे, युपीएससी असू दे,
ॲग्रिकल्चर वाचणारे किती विद्यार्थी आहेत किंवा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असणारे किती विद्यार्थी आहेत? खूप कमी असतात ना बेसिकली. जर काय कम्पॅरिझन केलं की बाकीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर, बरेचसे विद्यार्थी हे ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे असतात, इंजिनिअरिंगचे असतात, मेडिकलचे असतात, कॉमर्सवाले असतात. त्यांच्या कम्पॅरेटिव्हली जर ॲग्रिकल्चरचा जर काय आकडा बघायला गेलं तर ते खूप कमी असतात. आणि बाकीचे जे काही विद्यार्थी असतात ते ॲग्रिकल्चर ॲज अ सेपरेट सब्जेक्ट प्रिलिम्सला म्हणून कधी वाचत नाहीत. प्रिलिम्सला कधी वाचत नाहीत. कधी बघितलंय तुम्ही? अभ्यास करत असाल तुम्ही, पूर्व परीक्षेला असं ॲग्रिकल्चर हा टॉपिक सेपरेट वाचलाय असं कधी बघितलंय तुम्ही? नाही बघत. पण ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी असल्यामुळं तुम्हाला 7 ते 8 प्रश्न याच्यामध्ये मिळतात. हा, बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट वाचू शकतात मुलं, बरेचसे विद्यार्थी वाचतात पण, कारण तो तुम्हाला मेन्सला, राज्यसेवेच्या जे काही मेन्स आहे त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक आहे तुम्हाला GS4 मध्ये बेसिकली, बरोबर आहे. तर त्यासाठी ते तुम्हाला आहे टॉपिक म्हणून ते मेनसाठी वाचतात, पण पूर्व परीक्षेसाठी नाही वाचत कधी कोण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक एज मिळतो की तुमचे तिथं मार्क्स वाढू शकतात. 8 प्रश्नांपैकी तुमचे 5 जरी प्रश्न बरोबर जरी आले तर तरी तुम्हाला नेट मार्क्स 8 मिळू शकतात. किती नेट मार्क्स मी म्हणतोय? 8 मार्क मिळू शकतात. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा तुम्हाला इथं 7 ते 8 मार्क किंवा कधी कधी 10 मार्क सुद्धा तुम्हाला जास्त मिळू शकतात, फक्त ऑप्शनलच्या जोरावर, फक्त आणि फक्त ऑप्शनल्स म्हणून. तर हा खूप महत्वाचा आहे प्रिलिमसाठी. देन फॉर द GS1, आता GS1 मध्ये कसं, तर आपल्याला जिओग्राफी टॉपिक आहे, जिओग्राफी ॲज अ सब्जेक्ट आहे. जिओग्राफी सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये सॉइल हा टॉपिक आहे. सॉइल असेल किंवा प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स वगैरे जे काय टॉपिक्स आहेत, ॲग्रिकल्चरचा जो काय पार्ट आहे तो सुद्धा जिओग्राफीमध्ये आपण शिकतो, राज्यसेवेमध्ये किंवा UPSC मध्ये. भूगोलचा भाग आहे का कृषी? भूगोलचा भाग आहे का कृषी? ह्युमन जिओग्राफी वाचलंय पुस्तक? NCERT वाचली जिओग्राफीची? नाही वाचली? जाऊन बघा. 11वी 12वीचं जे काय पुस्तक आहे ह्युमन जिओग्राफी, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर हा सेपरेट टॉपिक आहे. आणि GS1 मध्ये ॲज अ जिओग्राफी, पार्ट ऑफ द जिओग्राफी, यू हॅव टू रीड अबाउट ॲग्रिकल्चर, विच इज नथिंग बट वी कॅन से सॉइल ऑफ इंडिया, सॉइल्स ऑफ इंडिया, जे आपण ऑप्शनल्स मध्ये पण घेतो. प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स जे असतील ते आपण ऑप्शनल्स मध्ये शिकतो. प्लस यू कॅन से द अदर टॉपिक्स ॲज वेल. क्रॉपिंग पॅटर्न असेल ते ॲग्रिकल्चरच्या ऑप्शनल्स मध्ये शिकतो आपण. आता क्रॉपिंग पॅटर्न वगैरे जो आहे तो तुमचा GS3 मध्ये पण आहे, बिकॉज इन द GS3 यू हॅव ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ॲज अ टॉपिक. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स ॲज अ टॉपिक, ज्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये क्रॉपिंग पॅटर्न आहे, सबसिडीज आहेत, आहे ना. मेनचा सिलेबस बघितलाय राज्यसेवेचा किंवा UPSCचा आता नवीन पॅटर्न नुसार बघितलाय? GS3चा आज परत जाऊन पेपर बघा, त्याच्यामध्ये आहे बघा. क्रॉपिंग पॅटर्न, फार्म सबसिडीज, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, हाऊ दे इम्पॅक्ट द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन इंडिया. MSP आहे, एक्सटेन्शन सर्व्हिसेस जे आहेत ते आहे आपल्याला इथं. WTO आहे, जे आपण कम्प्लिटली ऑप्शनल्स मध्ये शिकणार आहोत. सगळेच्या सगळे जे काही विषय आहेत ते कम्प्लिटली आपण ऑप्शनल्स मध्ये शिकणार आहोत. त्याच्यामुळे GS3 मधला बराचसा भाग ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा तो इथं होणार आहे तुमचा. ॲग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स असेल, कन्झर्वेशन ऑफ सॉइल, ड्रिप इरिगेशन, मायक्रो इरिगेशन, हे तुम्हाला GS3 आणि GS1 मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर GS3 मध्ये इकॉलॉजी किंवा एन्व्हायरमेंट, हा सब्जेक्ट आहे. आपण शिकणार आहोत का इकडे ॲग्रिकल्चर ऑप्शन्स मध्ये? पहिलाच टॉपिक काय आहे तुमचा? इकॉलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टू ह्युमन ऑर द मॅन, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळंच आहे. एन्व्हायरमेंट आहे, पूर्णपणे इकॉलॉजी टॉपिक आहे. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज आहे, क्लायमेट चेंजसाठी जे काही ग्लोबल किंवा नॅशनल लेवलचे इनिशिएटिव्ह आहेत ते सुद्धा आहे. पण एवढंच की जे राज्यसेवेला किंवा UPSCला आपण डीपली शिकतो तेवढं सगळं नाही शिकत, बट मेजर पार्ट इट विल बी डिस्कस्ड इन द ऑप्शनल्स, दॅट इज इकॉलॉजी अँड द एन्व्हायरमेंट. तर तो सिलेबस ओव्हरलॅपिंग आहे तुमचा, बरोबर. आणि ते झाल्यानंतर एस्से साठी सुद्धा खूप महत्वाचं आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स, बिकॉज बरेच वेळेला एस्से टॉपिक तुमचे पूर्णपणे ॲग्रीच्या रिलेटेड येतात.
farmer suicide in India. Write an essay on farmer suicide in India. Say for example. शेतकऱ्यांची आत्महत्या आलाय का आजपर्यंत निबंध कधी राज्यसेवेला बघितलाय? जाऊन बघा, आज जाऊन बघा. पूर्व परीक्षेचे मुख्य परीक्षेचे मागच्या वर्षीचे प्रश्न काढा, एसे टॉपिक्स काढा, त्यामध्ये आहे बघा शेतकऱ्यांची आत्महत्या टॉपिक आलेला आहे एसे मध्ये. जर काय ऍग्रिकल्चरचा जर काय सब्जेक्टचा जर चांगला अभ्यास असेल, चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही एसेला लिहू शकता. फक्त हेच नाही, इकॉनॉमिक्स वरती जर काय टॉपिक आला, एसेला ऍग्रिकल्चर बद्दल लिहू शकता. क्लायमेट चेंज वरती आला, एसेला ऑप्शनलची महत्व असतात, लक्षात घ्या. सो फॉर द एसे ऑल्सो यू विल बी गेटिंग लॉट ऑफ डाटा ओनली फ्रॉम द ऑप्शनल्स. ठीक आहे. आतापर्यंत काय डाऊट्स आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत? एक मिनिट. यूपीएससी आणि एमपीएससी बघा, एक सांगतो, राज्यसेवा काय करणार आहे, यूपीएससीचे प्रश्न जे आहेत ना, ते प्रश्न बघूनच राज्यसेवेची प्रश्नपत्रिका फॉलो करणार आहे. अँड आय एम डॅम शुअर 99% हेच होणार आहे. 99% हेच होणार आहे की राज्यसेवा जी आहे ती काय करणार आहे, यूपीएससीचे जे काय क्वेश्चन्स आहेत ते बघणार आणि त्यानुसार क्वेश्चन फ्रेम करणार. दिस इज डॅम शुअर फॉर 99%. हेच होणार आहे. कारण जेव्हा एफएसओचं जे काय एक्झाम झाली होती बघा, एफएसओची फूड सेफ्टी ऑफिसरची, तेव्हा अजून राज्यसेवेनी पॅटर्न सांगितला नव्हता. कशाचा? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा असेल, मार्किंग सिस्टीम कशी असेल. त्यावेळेलाच मी एक आन्सर रायटिंग सेशन घेतलं होतं इथेच याच हॉलमध्ये. त्या आन्सर रायटिंग सेशनमध्ये मी हेच सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलेला आहे राज्यसेवेने, त्याच पॅटर्ननुसार राज्यसेवा काय करणार आहे की यूपीएससीचं जे काय मार्किंग सिस्टीम आहे ते फॉलो करणार आहे आणि त्या पद्धतीमध्येच काही प्रश्न फ्रेम करायचा प्रयत्न करणार आहे. हा, फक्त एवढंच आहे की डिफिकल्टी लेवल जी असणार आहे ती थोडीशी कमी असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू द यूपीएससी. पण आता प्रॉब्लेम असा आहे की ऍग्रिकल्चरचा जो काय ऑप्शनल आहे तो डायनॅमिक नाहीये. तो काय नाहीये, डायनॅमिक नाहीये, तो टेक्निकल आहे, स्टॅटिक सिलेबस आहे. जर तो स्टॅटिक सिलेबस असेल तर असं सुद्धा होऊ शकतं की राज्यसेवा यूपीएससीचे प्रश्न हाय असे उचलून इकडे कॉपी करेल आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला देईल. होण्याची शक्यता आहे, मी असं म्हणत नाही की होईलच, बट देर इज मोर प्रोबॅबिलिटी दॅट दिस मे हॅपन. कारण यूपीएससी प्रश्न काय विचारते, डिफाइन सेल, enlist its cell organelles and write the function of mitochondria. हे यूपीएससी करते, राज्यसेवा करू शकते का? हे करू शकते. आता यूपीएससी प्रश्न काय विचारते, व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड डिस्कस द ऍडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग. राज्यसेवा पण करू शकते ना. यूपीएससी जर काय असे प्रश्न विचारतात, राज्यसेवा सुद्धा हेच ना. आणि ह्याच्यामध्ये काय अवघड आहे? काही प्रश्न अवघड आहेत, काही टॉपिक्स अवघड आहेत, कम्प्लिटली ऍग्रीड. एक्सटेन्शन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन, और व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॉर्मल अँड इनफॉर्मल एज्युकेशन सिस्टम, हेच विचारलं जाऊ शकतं. फार्म प्लॅनिंग म्हणजे काय, फार्म मॅनेजमेंट मध्ये टॉपिक आहे आपल्याला, व्हॉट इज फार्म मॅनेजमेंट, व्हॉट आर द स्टेप्स फॉर द फार्म प्लॅनिंग. यूपीएससी सुद्धा हेच प्रश्न विचारते, राज्यसेवा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही टॉपिक्स जे आहेत ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारणं अपेक्षित आहे, कारण यूपीएससी थोड्याशा करंट अफेअर्सच्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. थोड्याशा, मी म्हणत नाही की सगळंच, पण 5% प्रश्न असे असतात, किंवा समजा की 500 पैकी एक 20 मार्काचे प्रश्न असे असतात जे की तुमच्या ह्याच्यावरती विचारले जातात, करंट अफेअर्स वरती विचारले जातात. आणि 20 मार्काचे प्रश्न राज्यसेवा सुद्धा विचारण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामुळे फारसा काही डिफरन्स नसणार आहे. 90% पॅटर्न हा सेम असणार आहे तुमचा. 90% विल बी सेम, काही डिफरन्स नसणार आहे, एक्सेप्ट द जीएस पार्ट आणि एक्सेप्ट द सब्जेक्ट्स सो कॉल्ड ॲज द डायनॅमिक सब्जेक्ट्स. डायनॅमिक म्हणजे बरेचसे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होत असतात, ते सब्जेक्ट्स असतील. त्यामध्ये थोडंसं डीपली विचारण्याची शक्यता आहे, थोडंसं करंट अफेअर्स रिलेटेड विचारण्याची शक्यता आहे. बट ऑप्शनल्स इट विल बी मोर ऑर लेस सेम. 90% सेम पॅटर्न राहील, काही वेगळा नसणार आहे.
क्वेश्चन्स विचारण्याची पद्धत 90% सेम राहणार आहे. ठीक आहे. हा फक्त आता हा गैरसमज करून घेऊ नका की युपीएससी लेवलचे क्वेश्चन विचारतात आम्हाला मग राज्यसेवावाल्यांना घ्यायचे की नाही. कारण आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेत, असेच क्वेश्चन युपीएससी फ्रेम करते. आता युपीएससी फ्रेम काय करणार आहे, C3 सायकल आणि C4 सायकल मधले डिफरन्सेस सांगा. क्रॉप फिजिओलॉजीचं बुक काढा, त्यामध्ये तुम्हाला 15 ते 16 डिफरन्सेस भेटतील. पांडे सिन्हा पुस्तक घ्या तुम्ही. पांडे सिन्हा मध्ये मला वाटतं 14 काय 15 डिफरन्सेस दिलेले आहेत C3 आणि C4 सायकल मध्ये. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन मध्ये डिफरन्स सांगा. हे युपीएससीने पण विचारले, राज्यसेवा सुद्धा हेच विचारू शकते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गटेशन अँड इव्हॅपोरेशन विचारलं जाऊ शकते. किंवा ट्रान्सपिरेशन मध्ये फरक, ट्रान्सपिरेशन आणि गटेशन मध्ये फरक काय, हे राज्यसेवा सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कारण का सोपे आहेत ना, स्टॅटिक क्वेश्चन आहे ते. बट त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गटेशन म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन कशामुळे होतो, व्हॉट आर द रिझन्स फॉर दॅट, हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये स्टोमॅटाचं स्ट्रक्चर डिस्कस करा, किंवा स्टोमॅटाचं ओपनिंग अँड क्लोजिंग जे होतं ते कशामुळे होतं, ऑर द थिअरीज फॉर द स्टोमॅटल ओपनिंग अँड क्लोजिंग, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. अजून काही? येस आन्सर रायटिंग वरती यायचं आहे आपण. ओके ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करूया की आन्सर रायटिंग किंवा क्लासमध्ये आपण काय काय करणार आहोत ह्याच्याबद्दल डिस्कस करूया. मग आपण ऑप्शनल सिलेबसकडे जाऊया. सिलेबस जास्त वेळ नाही घेणार आपल्याला, कारण सिलेबस सगळा घ्यायचा आहे. ओके फर्स्ट थोडेसे ऑनलाईनचे आपण क्वेश्चन्स घेऊ. एक क्वेश्चन असा आहे की ऍग्रिकल्चर ऑप्शनल अँड ऍग्री एमपीएससीचा ओव्हरलॅप आहे का सिलेबस, आणि किती हेल्पफुल होईल. एक लक्षात ठेवा, बरेचसे टॉपिक जे आपल्या ऑप्शनल्सला आहेत ते जवळजवळ सगळे टॉपिक्स आपल्या ऍग्रिकल्चर एमपीएससी मध्ये आहेत. पण आता प्रॉब्लेम असा आहे की जे ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे सब्जेक्ट्स आहेत ना, त्याचा निम्मा सिलेबस तुम्हाला ऍग्रिकल्चर एमपीएससी मध्ये घेतलेला आहे. समजा आता बॉटनी असेल, बॉटनीमध्ये आपण जेनेटिक्स घेऊ, प्लांट ब्रीडिंग घेऊया, क्रॉप फिजिओलॉजी घेऊया, बायोटेक्नॉलॉजी घेऊया, इवन यू कॅन से सॉइल सायन्स, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन. हे टॉपिक जरी बघितला ना तुम्ही, युपीएससीचा जो काही सिलेबस आहे त्यातला निम्मा सिलेबस यांनी घेतलेला आहे. तो कशाला, ऍग्रिकल्चर एमपीएससीला. त्यामुळे तुम्ही ऍग्रिकल्चर एमपीएससीचा जरी सगळा सिलेबस केला तर तरी सुद्धा ऑप्शनल कव्हर नाही होणार, तुमचा. आणि ऍग्रिकल्चर ऑप्शनल जर काय तुम्ही पूर्ण केला तरी सुद्धा तुमचा ऑप्शनल कुठला ऍग्रिकल्चर एमपीएससीचा सिलेबस कव्हर नाही होणार. कारण ऍग्रिकल्चर एमपीएससीचा सिलेबस जो 11 पानी आहे, 11 पेजेस. कुठला, ऍग्रिकल्चर एमपीएससी सिलेबसचा 11 पानाचा आहे. ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस जो आहे तो हार्डली 2 पानाचा आहे, 2 ते 2.5 पानं, ह्याच्या पलीकडे नाही आहे ऑप्शनल असतो. पण जो काय सिलेबस इन्क्लूड केलाय ऍग्रिकल्चर एमपीएससी मध्ये, त्यातले पण जे काही सब्जेक्ट्स आहेत ते निम्मेच इन्क्लूड केलेले ऍग्री एमपीएससी मध्ये. त्याच्यामुळे ऍग्री एमपीएससी सुद्धा तुम्ही सगळा सिलेबस वाचल्यानंतर सुद्धा तुमचा ऑप्शनल पूर्णपणे कव्हर होणार नाही, तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. एनी अदर डाउट्स फॉर ऑप्शनल दिस ऑनलाईन स्टुडंट्स? शेड्यूल कसं असेल? ओके ठीक आहे, मी हे सगळं घेणारच आहे आता. सो फर्स्ट थिंग व्हॉट यू विल बी डुईंग, आठवड्यातले 5 दिवस लेक्चर असणार आहे, सोमवार ते शुक्रवारपर्यंत. इन केस जर काय पुढे जाऊन जर वाटलं की एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यायची गरज आहे तर अजून एक दिवस सॅटर्डेला एक लेक्चर अजून ऍड होऊ शकतं. इन केस जर गरज लागली तर. आय एम नॉट सेइंग की हे होणारच आहे, पण होण्याची शक्यता आहे की पुढे जाऊन कदाचित शनिवारी सुद्धा एक लेक्चर आपली होण्याची शक्यता आहे. बट आतापासून कमीत कमी 5 दिवस, म्हणजे 5 दिवस तरी आपला सिलेबस सब्जेक्ट असणार आहे. 2 ते 4 टायमिंग असेल, 2 ते 4 टायमिंग असेल. मोर ऑर लेस पुढे मागं होऊ शकतं. 4चा क्लास 4:15 पर्यंत जाऊ शकतो, थोडंसं एक्सटेंड होऊ शकतं. ठीक आहे. बट 2 तास आपलं रोजचं रोज लेक्चर असेल. 5 महिने कमीत कमी, 5 मंथ्स कमीत कमी तुमचं ऑप्शनल असणार आहे आपल्याला. 5 महिने कमीत कमी ऑप्शनल राहील आपला, तो सुद्धा पुढे जाण्याची शक्यता आहे. 5 महिन्याच्या खाली तर ऑप्शन्स होणार नाही आपला.
5 महिने कमीत कमी होईल, त्याच्या पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे. अजून जर काही एक्स्ट्रा लेक्चर लागत असतील आपल्याला तर त्या गोष्टी सुद्धा आपल्या होऊ शकतात. ठीक आहे, कारण कमीत कमी 110 ते 120 लेक्चर्स पर्यंत आपल्याला लागणार आहेत आपल्याला ऑप्शन्स पूर्ण करायला. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आपले सेक्शनल टेस्ट असणार आहेत काही, पेपर 1 चे आणि पेपर 2 चे. सो वी कॅन से सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट आपण पेपर 1 चे आणि पेपर 2 चे सेपरेट घेणार आहोत. 6 फॉर पेपर 1, 6 फॉर पेपर 2, आणि फुल लेंथ टेस्ट एक असणार आहे. आणि जर काय इन केस वाटलं आम्हाला की अजून फुल लेंथ टेस्ट घ्यायची गरज आहे मुलांच्या प्रिपरेशनसाठी, तर आम्ही अजून टेस्ट वाढवू ह्याच्यामध्ये. बट मिनिमम फुल लेंथ टेस्ट विल बी 1, फुल लेंथ टेस्ट विल बी 1. म्हणजे टोटल तुमचे टेस्ट होणार आहेत ते 14 होणार आहेत. 14 टेस्ट, 14 टेस्ट होणार तुमचे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर रोज जे काही सब्जेक्ट्स होतील त्याच्यावरती ऍटलिस्ट मी तुम्हाला एक क्वेश्चन देणार आहे लिहायला. ऍटलिस्ट एक क्वेश्चन तुम्हाला लिहायला देईल. काही क्वेश्चन्स आपण इथं क्लासरूम मध्ये डिस्कस करणार की कसे आन्सर्स लिहायला पाहिजेत, स्ट्रक्चरिंग कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, नोट्स तुम्हाला बऱ्यापैकी मोस्टली सगळ्या ज्या नोट्स असणार आहेत ते प्रिंटेड मिळणार आहेत. 2 लॉट मध्ये तुम्हाला नोट्स मिळतील. नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला पेपर 1 च्या सगळ्या नोट्स मिळतील. सेकंड पेपर 2 च्या नोट्स तुम्हाला 1 महिन्यानंतर, कमीत कमी 1 महिन्यानंतर तुम्हाला मिळतील त्या नोट्स. पण तुमचा पेपर 2 चालू व्हायच्या अगोदर तुमच्या पेपर 2 च्या नोट्स तुम्हाला मिळतील. पण पेपर 1 च्या नोट्स तुम्हाला पुढच्या आठवड्यात मिळतील सगळ्या. सेकंडली बरेचसे टॉपिक्स जे असे आहेत खूप महत्वाचे आहेत ते आपण नोट्स मध्ये इन्क्लूड नाही केलेले आहेत, ते आपण इथे डिक्टेट करणार आहोत. कुठं? इथे क्लासरूम मध्ये आपण ते डिक्टेट करणार आहोत. कारण नोट्स जर बाजारामध्ये गेल्या तर ते सगळ्यांनाच मिळणार आहेत. क्लासरूमच्या मुलांना काहीतरी फायदा व्हावा ह्याच्यासाठी आपण ते नोट्स इथं डिक्टेट करणार आहोत आपण. ठीक आहे, त्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणजे करंट अफेअरच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा काही टॉपिक्स जसं की ॲग्री एक्सटेन्शन मध्ये असतील किंवा पेपर 2 मध्ये जो काही शेवटचा टॉपिक आहे फूड न्यूट्रिशनचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये असेल, किंवा इकॉलॉजीमध्ये करंट अफेअर्स असेल, ॲग्रोनॉमीमध्ये पण थोडंसं करंट अफेअर्स असतील, सॉइल सायन्स, सॉइल वॉटर कन्झर्वेशन मध्ये बरेचसे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे येतात. हे जे टॉपिक्स आहेत जे जिथं जिथं गरज वाटेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या हँडरायटिंग रिटर्न नोट्स मध्ये इथं डिक्टेट केले जातील. ठीक आहे, तर नोट्स ह्या सगळ्या मिळणार आहेत. मोस्टली तुम्हाला नोट्स सोडून काय वाचायची गरज लागणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ. ठीक आहे, अजून काही डाऊट्स? ऑनलाईन स्टुडंट्स 25 मेला. हा बरोबर बरोबर. हा नाही, आम्ही ती काळजी घेणार की जानेवारी एंडिंग पर्यंत तुमचा सिलेबस कम्प्लीट करायची काळजी आम्ही घेणार. पण काय होतं, दिवाळीला बरेचसे सुट्ट्या लागतात, परत ते 8-10 दिवस लेक्चर्स तुमचे बुडतात. परत आणि आता गणपती आला, परत गणेश, अनंत चतुर्थीला परत रोड सगळे बंद असतात, त्या दिवशी कधी कधी लेक्चर्स घेता येत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम्स आहेत. तर ते कधी कधी आधीमध्ये सुट्ट्या लागतील. म्हणून म्हटलं की कदाचित तुमचे एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा होऊ शकतात आणि 2 तासाचं लेक्चर सुद्धा कधी कधी एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला की सॅटर्डेला सुद्धा आम्हाला जर गरज वाटली तर आम्ही लेक्चर घेणार. प्लस 4 पर्यंत जे काही लेक्चर आहे ते कधी कधी तुमचं एक्सटेंड पण होऊ शकतं, किंवा मध्ये एक ब्रेक देऊन तो 3 तास वगैरे घेण्याची पण शक्यता आहे. पण हे आता लगेच नाही होणार. पण जर काय पुढे जाऊन असं वाटलं की थोडंसं हे होण्याची शक्यता आहे की सिलेबस एक्सटेंड होण्याची शक्यता आहे, तर ते आपण लवकर हे करायचा प्रयत्न करणार आहोत. एवढी गॅरंटी की ईच अँड एव्हरी पॉइंट जे काही एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तो सिलेबस मध्ये घेतला जाईल. ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत लक्षात घ्या, त्या गोष्टी इथं कव्हर करू शकत नाही आपण, कारण का ते महत्वाच्या नाही आहेत. कारण सगळ्या पेस्ट अँड डिसीज आपण घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि ते कधी युपीएससी ला आजपर्यंत विचारलेले नाही आहेत. हा मॅक्सिमम डिसीजेस विचारले गेलेले आहेत, पण ते डिसीज कोणते आहेत, काय आहेत, कोणकोणत्या क्रॉपचे करायचे आहेत, ते डिसीजेस मी इथे घेणार. जे महत्वाच्या डिसीजेस आहेत ते घेणार. पेस्ट कोणते विचारले जातात, स्टोअर ग्रेन पेस्ट वरती प्रश्न विचारले जातात, ते इथे घेणार. ठीक आहे, पण सगळं
एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचा जो काही सगळा सिलेबस आहे आपल्या डिग्रीला तो घेणं शक्य नाही आणि तो करण्यात पण अर्थ नाहीये, कारण त्याच्यावरती प्रश्न खूप कमी विचारले जातात. पण त्याच्यावरती कशावरती प्रश्न विचारले जातात, काय प्रश्न विचारले जातात, त्या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातील. तर त्याची काळजी करायची गरज नाहीये. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्सला प्रिंटेड नोट्स तुम्हाला कुरिअर केले जातील, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की इथून कलेक्ट करायचे तर तुम्ही इथून पण कलेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला नोट्स कुरिअर केले जातील. ठीक आहे. रेफरन्स बुक थोड्याफार घ्याव्या लागतील. त्या रेफरन्स बुक कोणत्या आहेत काय आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. कोणकोणत्या रेफरन्स बुक आहेत ते घ्यायची गरज लागेल हे तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे. हा, रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या रेफरन्स बुक घ्यायचे आहेत. पहिला एकदा आपण सिलेबस बघूया. सिलेबस झाला की आपण रेफरन्स बुककडे जाणार आहोत. अजून काही क्वेश्चन्स? हा, थोडासा आन्सर रायटिंग मध्ये फरक असणार आहे. आन्सर रायटिंग कोणत्या पद्धतीमध्ये केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे हे सगळं घेतलं जाईल. लक्षात घ्या, आन्सर रायटिंग वरती आपलं सेपरेट सेशन असणार आहे. मी तुमचं आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे, काय काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी इथं घेतल्या जातील. त्याच्यामुळं तुम्ही आन्सर रायटिंगची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. लक्षात घ्या, तुमची जी काय टेस्ट होणार आहे ती मी स्वतः चेक करणार आहे. जर काय तुम्हाला वाटत असेल की सरांच्या बरोबर डिस्कस करून मला टेस्ट चेक करून घ्यायचं आहे, तुम्ही माझ्यासमोर या, क्लासमध्ये या. क्लासमध्ये बसून त्या तुमचे सगळे टेस्ट आहेत ते आपण समोरासमोर डिस्कस करू. काही त्या आन्सर रायटिंगची काळजी अजिबात करू नका. जर इन केस जर फ्युचरमध्ये जर काय तुमची डिमांड जर असेल, देन वी विल स्टार्ट फॉर द मेन्स, एमपीएससी मेन्स जीएसचा जो काय आहे त्याच्यासाठी पण आपण टेस्ट सिरीज चालू करूया. ठीक आहे. पण राईट नाव ऑप्शनल्स पुरतं मर्यादित आहे. ऑप्शनल साठी जे काही गरज लागणार आहे, कशाची गरज लागेल, नोट्स असतील, आन्सर रायटिंग असेल, टेस्ट असतील, ते तुम्हाला सगळ्या इथं प्रोव्हाइड केले जातील. अलॉंग विथ दॅट मेंटरशिप विल बी प्रोव्हाइडेड. जे काही वन ऑन वन मेंटरिंग लागणार आहे, अभ्यास कसं करणं अपेक्षित आहे, काय गोष्टी आहेत, काही डाऊट्स येतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं घेतल्या जातील. तर मेंटरशिपची सुद्धा काळजी करायची गरज नाहीये. मेंटरशिप मी स्वतः घेणार आहे, त्याच्यामुळं त्याची सुद्धा काळजी करण्याची गरज नाहीये. मी नसेल, स्वप्नील सर असतील, तुम्ही कुणालाही भेटू शकता. डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला अडचण येणार नाही. ऑप्शनल साठी ही माझी गॅरंटी. इव्हन जीएस साठी जर तुम्हाला जर अडचण येत असेल तरी सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये जितकी होईल तितकी मी मदत करेल. सो डोंट वरी अबाउट दोज थिंग्स ऑल्सो. ठीक आहे. पेटेमध्ये काही कारणामुळे शक्य नाही झालं आपल्याला, त्यासाठी सॉरी फॉर दॅट. पेटेमध्ये आपण नाही घेऊ शकत आहे काही अडचणीमुळं. येस, पहिल्यांदा पेपर 1 पूर्ण होणार आहे, मग पेपर 1 पूर्ण झाल्यानंतर आपण पेपर 2 कडे जाणार आहोत. अजून काही डाऊट्स अजून नाही? ऑनलाईन सी ऍग्रीड की तुम्हाला थोडंसं लांब होत आहे. सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला की पेटेतल्या मुलांना लांब होत आहे, पण होपफुली की आम्ही काय करणार आहोत की आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा, शक्यतो मी प्रयत्न करेल की मी प्रत्येक आठवड्याला पेटेमध्ये असेल. मी स्वतः तरी असेल, स्वप्नील सर 15 दिवसातनं एकदा येतील, पण मी प्रत्येक आठवड्याला मी पेटेमध्ये असेल. तुम्हाला जर काय अडचण असतील तर तुम्ही येऊन भेटा. पण ऑफलाईनला थोडीशी अडचण आहे. ज्यांना शक्य नाही ऑफलाईन करणं त्यांनी ऑनलाईन करू शकता. पण जर काय होत असेल तर ही गॅरंटी की तुम्हाला क्वालिटी मटेरियल, क्वालिटी टीचिंग सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील, ही माझी गॅरंटी आहे. कारण मी जवळजवळ आतापर्यंत ऑप्शनलच्या 4 ते 5 बॅचेस घेतलेल्या आहेत. फक्त पुण्यामध्येच नाही तर मी बेंगलोरला सुद्धा माझी ऑप्शनलची बॅच घेतलेली आहे, पुण्यामध्ये घेतलेली आहेत. दिल्लीचे काही क्लासेस आहेत त्यांच्याबरोबर मी असोसिएटेड होतो. मी आता सुद्धा वाजीराम अँड रवीमध्ये सध्याच्याला मी जॉब करतोय ॲज अ मेन्स टीम जी आहे. मेन्स टीममध्ये आमचं जे काही कंटेंट डेव्हलपमेंट असतं किंवा मेन्सची टेस्ट सिरीज जी असते आणि त्याचं इव्होल्युशन असतं, त्या टीमचा मी पार्ट आहे सध्याच्याला सुद्धा. सिव्हिल्स डेली जर नाव ऐकलं असेल, जे मेंटरशिपसाठी खूप फेमस आहे, तर त्या सिव्हिल्स डेलीमध्ये मी स्वतः 1.5 वर्ष सिनियर मेंटर म्हणून राहिलेलो आहे. बरेचसे बेंगलोरच्या क्लासेसमध्ये मी स्वतः टीचिंग करायला होतो. ला एक्सलन्स असेल, डॉक्टर राजकुमार आयस असेल, इन्साइट्स असेल, तिथे होतो. अजून बरेचसे क्लासेस आहेत, आता ते काही सगळ्या क्लासेस सांगायची गरज नाही आहे. पुण्यामध्ये युनिकमध्ये मी स्वतः टीचिंगसाठी होतो. 3-4 वर्ष मी युनिकमध्ये टीचिंग केलेलं आहे.
जॉग्राफी मी शिकवत होतो तिथं, अजून सुद्धा मी जॉग्राफी शिकवतोय तिथे. जॉग्राफी अँड एन्व्हायरमेंट हे सब्जेक्ट्स मी युनिकमध्ये घेतोय सध्याच्याला. तर विथ रिस्पेक्ट टू एनी कॉन्सेप्ट, जी काय क्लॅरिटी लागेल सब्जेक्टची, प्रत्येक सब्जेक्टची क्लॅरिटी जी काय लागणार आहे तुम्हाला ह्या एक्झामसाठी, ती तुम्हाला क्लासरूममध्ये दिली जाईल. ह्याची काळजी करू नका तुम्ही, ही माझी गॅरंटी. ठीक आहे. फक्त तुमच्याकडनं एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे कमिटमेंट, की जेवढं सांगितलं जाईल तेवढं त्या त्या वेळेमध्ये करणं अपेक्षित आहे. रिव्हिजनचं पॅटर्न कसं असेल, कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या सांगितल्या जातील तेवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे, नाही तर थोडंसं डिफिकल्ट जाईल. ठीक आहे. येस. एनी डाऊट्स, अदर डाऊट्स? येस, इतर डाऊट्स काय मला? सो कॅन वी मूव्ह फॉर द सिलेबस? फर्स्ट टॉपिक, पेपर 1, इकॉलॉजी. जो राज्यसेवेला किंवा युपीएससीला जो काही इकॉलॉजीचा टॉपिक आहे, त्यातला आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी पार्ट तुमचा त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. ठीक आहे. इकॉलॉजीवरती मार्क्स वगैरे, आता मार्किंग सिस्टीम वगैरे जी कशी येते युपीएससीच्या पॅटर्ननुसार, ती त्या वेळेला मी तुम्हाला सांगेलच. पण महत्वाचे टॉपिक जे काय आहेत ते मी आज डिस्कस करतो ह्याच्यामध्ये, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, तसा अजून सगळा सिलेबस डिस्कस करून होणार नाहीये. पण इकॉलॉजीवरती तुम्ही म्हणू शकता की 30 ते 40 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. 30 ते 40 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर हा इकॉलॉजीचा टॉपिक आहे. ह्याच्यापैकी बराचसा टॉपिक तो तुम्हाला GS3 मध्ये कव्हर होणार आहे. इव्हन प्रिलिम्सला सुद्धा ह्याच्यातला बराचसा टॉपिक तुम्हाला कव्हर होणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की ऑब्जेक्टिव्ह गोष्टीपेक्षा आपण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती भर देणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आफ्टर द इकॉलॉजी महत्वाचा काय, ॲग्रोनॉमी. आता हा जो काय टॉपिक आहे तो पूर्णपणे ॲग्रोनॉमीचा आहे. ॲग्रोनॉमी. आता ॲग्रोनॉमी मध्ये एक लक्षात ठेवा, राज्यसेवा आता कसे क्वेश्चन्स विचारेल ह्याची गॅरंटी नाही आहे. पण युपीएससी कसे प्रश्न विचारत होती, युपीएससीनं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस विचारणं बंद केले. आता युपीएससी कशावरती प्रश्न विचारते, की जे काही नवीन नवीन टेक्निक्स आहेत, से फॉर एक्झाम्पल SRI मेथड. काय SRI मेथड? श्री मेथड म्हणतो आपण याला. काय आहे बरं? सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. युपीएससी आता ह्याच्यावरती प्रश्न विचारते. कदाचित असं होऊ शकतं की राज्यसेवा पण ह्याच्यावरती प्रश्न विचारेल. किंवा SSI मेथड. काय बरं SSI मेथड? ऊस कोणाच्या घरी लावले जातात? ऊस कोण घेतं? सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्ह ही कल्टिवेशन प्रॅक्टिस आहे. कशाची? शुगरकेनची. एक नवीन टेक्निक आहे. नवीन म्हणजे ही खूप जुनी आहे, फक्त आपल्याला माहित नाही, कारण आपण डिग्रीमध्ये शिकलेलो नाही त्या गोष्टी. ठीक आहे. आपल्या डिग्रीचा हाच प्रॉब्लेम आहे की नवीन ज्या गोष्टी येत आहेत ते अपडेट होत नाहीत ग्रॅज्युएशन मध्ये, आणि आपले शिक्षक सुद्धा त्या पद्धतीमध्ये अपडेट होत नाहीत. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी आपल्याला शक्यतो माहित नाही आहेत. SSI मेथड ही सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्ह नावाची एक कल्टिवेशन प्रॅक्टिस आहे ऑफ द शुगरकेन. तर हे प्रश्न शक्यतो आता युपीएससी विचारते, आणि ह्याच्यावरती युपीएससीनं प्रिलिम्सला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. SRI मेथडवरती प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला आहे. SSI मेथड प्रिलिम्सला प्रश्न विचारलेले आहेत. किंवा आता नवीन टेक्नॉलॉजी आल्या, ती म्हणजे SWI. सेम ऍज कम्पेअर्ड टू द SRI मेथड, SWI मेथड आलेले आहे. म्हणजे सिस्टीम ऑफ वीट इंटेन्सिफिकेशन. वीट विथ रिस्पेक्ट टू द वीट. वीट वरती आता सिस्टीम ऑफ वीट इंटेन्सिफिकेशन ही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे वीट मध्ये. SRI मेथड सारखीच आहे ती पण. युपीएससी काय करू शकते, अशावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग जो काही टॉपिक आहे तुम्हाला ॲग्रोनॉमी मध्ये, तर ह्याच्यावरती ॲग्रोनॉमी मध्ये तर प्रश्न विचारतीलच तुम्हाला. बट ॲग्रोनॉमी बरोबर काय प्रश्न विचारू शकतात, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणजे काय? झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. आता झिरो बजेट नॅचरल फार्मिंग नवीन कॉन्सेप्ट आहे. आता प्रश्न का विचारला गेला ह्याच्यावरती झिरो बजेट नॅचरल फार्मिंग वरती? कारण का 2022 ला आवर ऑनरेबल सीतारामन फायनान्स मिनिस्टर, व्हॉट शी हॅज प्रमोटेड झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. कोण आहेत बरं ह्याचे जनक?
सुभाष पालेकर पाडेकर पाळेकर सुभाष पाळेकर यांचे जनक आहेत झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचे. त्यांना पद्मश्री आहे ना, पद्मश्री मिळालेला आहे त्यांना ह्या मेथडसाठी. तर ही मेथड आपण आता प्रमोट करतोय. पण ही मेथड का प्रमोट करतोय? बेसिकली द प्रॉब्लेम विथ रिस्पेक्ट टू दिस मेथड और मेथडचा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोट करायचं आहे. अँड विथ रिस्पेक्ट टू दॅट वी हॅव टू ऍड्रेस और मिटिगेट द क्लायमेट चेंज ऑल्सो. क्लायमेट चेंज जे काय होतंय ह्याला मिटिगेट करण्यासाठी ही मेथड खूप महत्वाची आहे आपल्याला. विच झिरो बजेट नॅचरल फार्मिंग. म्हणून युपीएससी ह्याच्यावरती प्रश्न विचारते आणि शक्यता अशी पण आहे की राज्यसेवा सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का खूप करंट अफेअर्स मध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता तर आहे. गेटिंग द पॉइंट. किंवा क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर. क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर म्हणजे काय ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बरेचसे टॉपिक्स ह्याच्यामध्ये मेन्शन नाही आहेत त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर सिस्टीम इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम जे टॉपिक्स ह्याच्यामध्ये कुठंच मेन्शन नाही आहेत त्या ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. आता जर काय तुम्ही हा जर काय सिलेबस बघितला तर आता मुलं इथं चूक काय करणार आहेत माहिती आहे का? सगळ्यात जास्त मुलं ह्या टॉपिक वरती फोकस करणार आहेत. पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टंट सिरियल्स, पल्सेस, ऑइल सीड्स, फायबर, शुगर, कमर्शियल अँड फॉडर क्रॉप्स. आता असं नाही की हे क्रॉप्स आपण करणार नाही, पण सगळी मुलं काय करणार? सगळे क्रॉप्स घेणार. सिरियल क्रॉप्स असतील, शुगर क्रॉप्स असतील, फायबर क्रॉप्स असतील, सगळे घेणार आणि प्रत्येकाचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस करत जाणार. नाही, असं अजिबात होणार नाहीये राज्यसेवेला पण आणि युपीएससीला पण. राज्यसेवा असू दे किंवा युपीएससी असू दे असं अजिबात होणार नाही. खूप महत्वाच्या आणि सिलेक्टेड क्रॉप्स करायला पाहिजे. जर काय तुम्ही सगळे क्रॉप करायला गेला तर 150 क्रॉप्स आहेत. 150 क्रॉप्स आहेत. 150 क्रॉप करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 30-40 लेक्चर लागतील. 30-40 लेक्चर तुम्ही काय फक्त ॲग्रोनॉमीसाठी करणार आहात का? नाही करू शकत आपण. महत्वाचे क्रॉप जे काही विचारण्याची शक्यता आहे तेच फक्त क्रॉप्स करायचे आहेत आपल्याला. म्हणून आपल्याला हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, जर काय तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा असेल तर व्यवस्थित. नेक्स्ट आहे फॉरेस्ट्री आणि वीड मॅनेजमेंट. फॉरेस्ट्री वरती हार्डली तुम्हाला 20-25 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. वीड मॅनेजमेंट वरती 30-35 मार्काचे प्रश्न विचारला जाऊ शकतात. ठीक आहे. छोटे टॉपिक्स आहेत दोन्ही सुद्धा, वीड मॅनेजमेंट असेल किंवा ॲग्रो फॉरेस्ट्री. फॉरेस्ट्रीमध्ये खूप असे ठराविक टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, किंवा वीड मॅनेजमेंट वरती सुद्धा असे ठराविक टॉपिक्स आहेत रिपीटेड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. जसं की क्रॉप वीड कॉम्पिटिशन, क्रिटिकल पिरियड ऑफ क्रॉप वीड कॉम्पिटिशन म्हणजे नेमकं काय, और व्हॉट आर द मेथड्स, फिजिकल मेथड्स फॉर द कंट्रोल ऑफ द वीड मॅनेजमेंट, किंवा इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ह्याचे मेथड्स काय, त्याच्यावरती असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. सॉइल केमिस्ट्री, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर पेपर 1. खूप स्कोरिंग आहे. थोडेसे कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण थोडेसे डिफिकल्ट आहेत किंवा पाठ करायची गरज लागते. काही कॉन्सेप्ट आहेत ते समजून घ्यायला थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात किंवा लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, पण स्कोरिंग टॉपिक आहे. सगळ्यात स्कोरिंग टॉपिक आहे. सॉइल मॅनेजमेंट किंवा सॉइल केमिस्ट्री अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. ते झाल्यानंतर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन हा एक टॉपिक. हे 2 टॉपिक असे आहेत की आपण खूप सारे मार्क्स ह्याच्यामध्ये मिळवू शकतो. लक्षात ठेवा, हे टॉपिक जर काही व्यवस्थित केले तर पेपर 1 मध्ये हे टॉपिक सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे. आणि हे टॉपिक झाल्यानंतर महत्वाचा येतो तो म्हणजे फार्म मॅनेजमेंट. छोटा परत टॉपिक, 40, 50, 60 पानाचे नोट्स असतात बेसिकली. तेवढं व्यवस्थित केलं की 40 मार्क कुठे गेलेले नाहीत. 40 मार्क कुठेच गेले नाहीत. लक्षात घ्या, कारण ह्याच्यावरती मार्क येण्याची शक्यता ती आहे 40 मार्काची. आणि ह्याच्याच बरोबर एक्सटेन्शन मध्ये पण हेच आहे. एक्सटेन्शन मध्ये सुद्धा 40 मार्क कुठे जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर बघायला गेलं इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन खूप 100 ते 150 पानं वाचायला लागतात आपल्याला. डिग्रीचा सिलेबस नाही करायचा आपल्याला. एक्झामच्या दृष्टिकोनातून जो काही सिलेबस आहे तेवढाच करायचा आहे. आणि तुम्ही हे जर 2 टॉपिक व्यवस्थित केले तर 80 मार्क तुमचे कुठे गेलेले नाहीत 250 मार्क पैकी. फक्त ह्याच्यामध्ये करायची काय गरज लागणार आहे, करंट अफेअर्स जे काही गोष्टी आहेत ते फक्त तुम्हाला ऍड करायची गरज लागते. समजा आता न्यू एक्सटेन्शन मेथड्स, आता ह्याच्यामध्ये कुठंच मेन्शन नाहीये
पण न्यू एक्सटेन्शन मेथड्स म्हटलं की न्यू एक्सटेन्शन मेथड्स मध्ये काय असेल बेसिकली, तर ते तुम्हाला बघायची गरज लागते थोडंसं. आता न्यू एक्सटेन्शन मेथड्स मध्ये काय आपण व्हॉट्सअप यूज करू शकतो, टेलिग्राम यूज शकतो, इंस्टाग्राम यूज करू शकतो, फेसबुक यूज करू शकतो, हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ते एक्सटेन्शन मेथड झाले लक्षात ठेवा तुमचे. अजून प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आलेले आहेत. मग कोणकोणत्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतात, एनजीओ कोणकोणते असतात, यांचा रोल काय काय, मग ह्या ज्या गोष्टी आहेत नवीन नवीन त्या ऍड करायच्या आहेत. नवीन टेक्नॉलॉजी कोणती आली असेल ऍग्रिकल्चरमध्ये, से फॉर एक्झाम्पल ड्रोन आलेली आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणकोणत्या आहेत, ड्रोन दीदी ही एक्झाम ही आहे, कृषी ड्रोन. मग हे जे काही करंट अफेअरच्या गोष्टी आहेत ते थोड्याशा तुम्हाला इथं सप्लिमेंट करायला लागतील जेव्हा तुम्ही अभ्यास करता, जेव्हा तुम्ही आन्सर लिहित असता तेव्हा. आणि पेपर वनचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा एक लक्षात ठेवा, थोड्याशा करंट अफेअरच्या गोष्टी जर काय तुम्ही आयसीआरच्या वेबसाईटवरून जर काढल्या, थोड्याफार गोष्टी आयसीआरच्या वेबसाईटवरून काढल्या, नवीन व्हरायटीज असतील, तर त्या गोष्टी थोड्याशा इथं ऍड केल्यानंतर थोडासा चांगला इम्पॅक्ट पडू शकतो. किती दिवस आपण लिहिणार राईसची व्हरायटी IR8 म्हणून, मालदांडी, अजून सुद्धा आपण मालदांडी म्हणजे डिग्री पासून एकच लिहितो. परभणी क्रांती, ओकराची म्हटलं की परभणी क्रांती. किती दिवस आपण हेच लिहिणार. जीएस ला ठीक आहे, कारण जीएस ला ते कुणाला माहित नसतं म्हणून तुम्ही जीएस मध्ये लिहिता. ऍग्रिकल्चरचे जेव्हा टॉपिक्स येतात जीएस मध्ये तेव्हा तुम्ही ह्या लिहू शकता ना व्हरायटीज. पण आता आपण ऑप्शनल लिहितोय, मग करंट अफेअर्स मध्ये जर काय विचारलं जाते तर मग थोड्याशा गोष्टी लिहायची गरज लागते. मग तुम्ही आयसीआरची वेबसाईट किंवा IRI ची वेबसाईट फॉलो करू शकता थोड्याफार. आणि त्याच्याबरोबर कुरुक्षेत्र नावाची एक मॅगझिन येते प्रत्येक महिन्याला, ती फक्त एक घ्यायची, ज्याच्यामध्ये तुम्हाला फार्म मॅनेजमेंटचे किंवा ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचे बरेचसे टॉपिक कव्हर केले जातात. इव्हन जो काय तुमचा फूड मॅनेजमेंट किंवा फूड न्यूट्रिशनचा जो टॉपिक आहे त्यामधले सुद्धा बरेचसे टॉपिक्स त्या मॅगझिन मध्ये कव्हर असतात. त्यामुळे कुरुक्षेत्र जी आहे मंथली मॅगझिन ती थोडीशी घ्यायचा प्रयत्न करा. आपण सुद्धा त्यातले काही टॉपिक्स इथं जेव्हा शिकत असतो तेव्हा ते इंटिग्रेट करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. पेपर 2 जेनेटिक्स, सगळ्यात आवडता सब्जेक्ट, पण जो मुलांच्या डोक्यावरून जाणारा सब्जेक्ट. एक लक्षात ठेवा, पेपर 2 मध्ये सगळ्यात जास्त मार्क हे तुम्ही पहिल्या सेक्शन मध्ये मिळवू शकता. पहिला सेक्शन म्हणजे कोणता, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, क्रॉप फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि सीड टेक्नॉलॉजी. हे 5 टॉपिक जर का तुमचे व्यवस्थित झाले, तुमचा निम्मा पेपर म्हणजे 150 मार्काचा पेपर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता. कारण ह्या सब्जेक्ट मध्ये खूप जास्त वाचायचं नाहीये, फक्त चांगल्या पद्धतीने वाचायचं आहे. कारण हा सिलेबस खूप छोटा आहे लक्षात ठेवा कंपॅरेटिव्हली, ॲज कम्पेअर टू द हॉर्टिकल्चर, ॲज कम्पेअर टू द फूड अँड न्यूट्रिशन, ॲज कम्पेअर टू द पॅथॉलॉजी एंटोमॉलॉजी. त्या सब्जेक्ट्स पेक्षा हा जो सब्जेक्ट आहे, हे जे सब्जेक्ट्स आहेत हे खूप लिमिटेड सब्जेक्ट्स आहेत, छोटे छोटे सब्जेक्ट्स आहेत. फक्त हेच की ह्याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं अपेक्षित आहे. थोडंसं कॉन्सेप्ट चांगले झाले की तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क ह्याच सेक्शन मध्ये पडणार आहेत. आणि हे तुम्हाला जेव्हा सब्जेक्ट होईल हे सब्जेक्ट, तेव्हा माझी गॅरंटी असेल की ह्याच्यातले सगळे कॉन्सेप्ट हे क्लिअर केले जातील, तुमचे क्लिअर होतील सुद्धा. आणि जेवढं तुम्हाला डिग्रीमध्ये समजलं नाही बॉटनी, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं इथं समजेल तुम्हाला. आणि कारण का ते एक्झामच्या पॉईंट नुसारच आपल्याला प्रिपेअर करायला लागणार आहे. आणि तुम्हाला अजून सुद्धा सांगतो, ह्याच्याच मध्ये तुम्हाला जास्त मार्क पडणार आहे. ठीक आहे. जेनेटिक्स आहे, परत टेक्निकल आहे थोडासा, पण स्कोरिंग करण्यासाठी खूप चांगला आहे. हे झाल्यानंतर प्लांट ब्रीडिंग आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये महत्वाचं काय, तुम्हाला ब्रीडिंग मेथड्स जे आहेत ते खूप महत्वाचं आहे. आणि आता ह्याच टॉपिक मध्ये त्यांनी बायोटेक्नॉलॉजी हा सुद्धा टॉपिक ऍड केलेला आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग, आता सोमॅटिक हायब्रिडायझेशन असेल, आणि रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट अँड GM क्रॉप्स. हा बायोटेक्नॉलॉजीचा टॉपिक आहे. तो त्यांनी एकाच लाईन मध्ये दिलाय, पण हा टॉपिक ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. ते आपल्याला करायचं आहे. सगळं टिश्यू कल्चर वगैरे जे काय येतं ते सगळ्या गोष्टी आपण बघायच्या त्याच्यामध्ये. सोमॅटिक हायब्रिडायझेशन असेल, मास सिलेक्शन असेल तुमचं, ठीक आहे, मॉलिक्युलर मार्कर्स काय असतात, मॉलिक्युलर मार्करचे टाइप्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या. ठीक आहे. मॉलिक्युलर मार्कर्स आहे ऍक्च्युली मेन्शन केलेलं आहे, बट मास सिलेक्शन वगैरे ह्या 2 गोष्टी आहेत. सीड प्रोडक्शन परत छोटा टॉपिक आहे, छोटा सिलेबस आहे, पण याच्यावरती मार्क्स क्वेश्चन्स पण विचारण्याची शक्यता जी आहे ती खूप छोटी आहे. खूप छोटी म्हणजे काय, 20-25 मार्काला लईतले ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यापेक्षा जास्त त्याचं वेटेज नाही आहे. ह्याच्यामध्ये थोडंच करंट अफेअर्स येतं, IPR इश्यूज,
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किती आहेत बरं? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स काय माहित आहेत? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किती आहेत? 7 8 की 5? ठीक आहे, आपण बघणार आहोत. 5च आहेत ते आपण बघू. WTO इश्यू, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे जे काही इश्यूज आहेत विथ रिस्पेक्ट टू इंडिया, कारण तो करंट अफेअरचा टॉपिक आहे. प्रत्येक वेळेला ते करंट अफेअर्स मध्ये काय केलं जातं? WTO ला लिंक केलं जातं, कारण इंडियन ऍग्रिकल्चरचे जे काही पॉलिसीज आहेत ते तुम्हाला WTO ला लिंक असतात. फक्त तेवढंच नाही, काही पॉलिसीज आहेत विपोच्या, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे आहे तुमची, IPR ची जी काही ऑर्गनायझेशन आहे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लिंक केल्या जातात. त्यामुळे थोडंसं करंट अफेअरचा भाग इथे येतो. हे झाल्यानंतर क्रॉप फिजिओलॉजी किंवा प्लांट फिजिओलॉजी टॉपिक आहे, तो एक सब्जेक्ट आहे इथं. हा सुद्धा सब्जेक्ट थोडा म्हणण्यापेक्षा सगळाच कॉन्सेप्च्युअल आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये आपण सायकल्स वगैरे बघणार आहोत. C3 सायकल, C4 सायकल, PS सिस्टीम 1, PS सिस्टीम 2 काय असते, ह्याच्यातले डिफरन्सेस काय असतात, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, ह्याच्यातले जे काय वेगवेगळे टाइप्स वगैरे जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर हा टॉपिक जो आहे तो थोडासा मोठा आहे, हा सब्जेक्ट, ॲज कम्पेअर टू जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग. ह्याला थोडासा वेळ लागू शकतो, पण ह्याच्यावरती पण सेम आहे की तुम्हाला जास्तीत जास्त करून डिफरन्सेस वगैरे विचारले जातात, किंवा मोस्टली तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारणार आहेत ते फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन आणि डिफरन्सेस वरती, ह्याच्यावरती शक्यतो प्रश्न तुमचे फिरणार आहेत, ऍटलिस्ट फॉर फर्स्ट अँड सेकंड इयर. म्हणजे 2025 ची मेन्स आणि 26 ची मेन्स, ह्याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला ह्या टॉपिक्स वरतीच क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे. हे झाल्यानंतर हॉर्टिकल्चर आहे. हॉर्टिकल्चर मध्ये सुद्धा हेच आहे महत्वाचं, की आता हॉर्टिकल्चर मध्ये मेजर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स वगैरे जे आहे, फ्लावर्स, मेडिसिनल प्लांट्स, हे सगळ्या गोष्टी यांनी मेन्शन केल्या. आता ह्या जर काय सगळ्या क्रॉप जर काय शिकायला गेलो आपण, तर ग्रॅज्युएशनचा सगळा सिलेबस शिकायला लागेल हॉर्टिकल्चरचा. म्हणजे 6 सेमिस्टरचे जे काही सिलेबस आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये मेन्शन करावा लागेल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हार्डली 7 ते 8 क्रॉप करायचे आहेत, फ्रूट क्रॉप्स. व्हेजिटेबल सुद्धा 7 ते 8 करायचे आहेत. फ्लावर्स 8 ते 10 फ्लावर्स आहेत, तेवढेच करायचे आहेत आपल्याला, जास्त काय करायचं नाहीये. पण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी वगैरे जे आहे त्यावरती एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. पण ह्याच्यावरती सगळ्यात जास्त शक्यतो करून प्रश्न कल्टिवेशन प्रॅक्टिसेस वरती विचारले जातील, आणि इट विल बी आयदर फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा तुमचं फ्लावर्स, या 3 पैकी तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता आहे. PhD वरती एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पेस्ट अँड डिसीज किंवा आपण एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये बघा, आता UPSC काय करते, आता UPSC शक्यतो डिसीज वरती प्रश्न विचारते. काय करते? डिसीज वरती प्रश्न विचारते. पण जर काय पेस्ट बघायला गेला तर पेस्ट वरती शक्यतो प्रश्न नसतो. कुठल्या पेस्ट वरती प्रश्न असतो? स्टोरेज पेस्ट अँड देअर मॅनेजमेंट, या टॉपिक वरती प्रश्न असतात UPSC मध्ये. पण डिसीज वरती प्रश्न असतात, पण डिसीज कोणते विचारतात तुम्हाला? इट विल बी आयदर विथ रिस्पेक्ट टू द व्हेजिटेबल्स ऑर फ्रुट्स ओनली. सिरियल्सचे डिसीज विचारण्याची शक्यता खूप कमी आहे, फ्लावरची डिसीज विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. बट विथ रिस्पेक्ट टू दिस डिसीजेस फॉर द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते महत्वाचे क्रॉप्स आपण घेणार आहोत. हॉर्टिकल्चर बरोबरच हे टॉपिक सुद्धा आपण त्याबरोबर क्लब करून घेणार. कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जेव्हा आपण घेत असतो तेव्हाच आपल्याला डिसीज पण बघायचे आहेत त्या हॉर्टिकल्चर क्रॉप्स आणि फ्लावर्स आणि व्हेजिटेबल्सचे जे काय असतील. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये शक्यतो प्रश्न अजून एक विचारला जातो, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा डिसीज मॅनेजमेंट, हा एक आहे. आणि तुमचा एपिडेमॉलॉजी आणि फोरकास्टिंग ऑफ द मेजर पेस्ट अँड द डिसीजेस, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये तुमचा डिसीज ट्रायंगल वगैरे जे काय आहे त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. माहिती आहे ना डिसीज ट्रायंगल? होस्ट, एन्व्हायरमेंट, पॅथोजन, हा बरोबर, डिसीज ट्रायंगल आहे तो. आणि लास्ट टॉपिक जो आहे तुमचा फूड मॅनेजमेंट किंवा फूड न्यूट्रिशनचा टॉपिक जो आहे, हा शक्यतो ह्याच्यावरती जवळजवळ 40 ते 50 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातात. निम्मे क्वेश्चन्स हे असणार ते स्टॅटिक वरती असणार आहेत तुमचे. फूड प्रोडक्शनचा ट्रेंड काय आहे, किंवा विटॅमिन्स, कोणकोणते विटॅमिन्स आहेत, विटॅमिन डिफिशियन्सी सांगा, किंवा त्याचे सिम्पटम्स सांगा,
डिफिशियन्सी सिम्पटम्स काय असतात किंवा त्याला ऍड्रेस करण्यासाठी चॅलेंजेस ऍड्रेस करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, फूड प्रोडक्शनचे चॅलेंजेस काय काय आहेत इंडियामध्ये, आणि निम्मे क्वेश्चन जे असणार आहेत ते तुमचे करंट अफेअर्स वरती असणार आहेत. करंट अफेअर्स म्हणजे काय असते तुमचे बेसिकली गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स, कारण ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स सुद्धा ह्याच्यामध्ये येणार आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल फूड पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या स्कीम्स येणार आहेत ह्याच्यामध्ये. डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन, प्रोक्युअरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन कॉन्स्टंट. आता प्रोडक्शन बाजूला काढा, इट विल बी विथ रिस्पेक्ट टू द फार्मर्स. पण आता प्रोक्युअरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये एफसीआयचा रोल खूप महत्वाचा असतो. तर एफसीआय वरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स, पर कॅपिटा एक्सपेंडिचर ऑन फूड ग्रेन्स हे नाही, पण हे झाल्यानंतर जे काही पॉवर्टी ट्रेंड जे आहेत, जे काय तुमचे ट्रेंड्स इन पॉवर्टी, पीडीएस सिस्टीम अँड बीपीएल हे जे आहे हे तुमचं शक्यतो काय असणार आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज किंवा करंट अफेअर्सच्या गोष्टी किंवा टीपीडीएस हे तुमचे करंट अफेअर्सच्या गोष्टी किंवा स्कीम्स विचारलं जाऊ शकतं. आता प्रोसेसिंग कॉन्स्टंट हा जो टॉपिक आहे हा परत तुम्हाला GS3 मध्ये पण आहे, GS3 मध्ये पण आहे मेन्सच्या. ठीक आहे. रिलेशन ऑफ फूड प्रोडक्शन टू डायटरी गाईडलाईन्स अँड फूड कन्झम्पशन पॅटर्न हा स्टॅटिक टॉपिक आहे. याच्यावरती काय जास्त काय बघायची गरज लागणार नाही करंट अफेअर्स, पण हा स्टॅटिक सिलेबस आहे. न्यूट्रिएंट डिफिशियन्सी ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो किंवा पीएम म्हणजे प्रोटीन कॅलोरी मालन्यूट्रिशन. प्रोटीनचं जे काय मालन्यूट्रिशन आहे इंडियामध्ये तो एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण प्रोटीन्स हे महाग असतात बेसिकली. तर त्यांचे इंटेक जे आहे ते खूप कमी होतं भारतामध्ये पॉवर्टी जास्त असल्यामुळे. त्याच्यामुळे जे काही तुमचे डिसीजेस वगैरे होतात किंवा माल न्यूट्रिशन होतं त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि इट विल बी मोरली रिलेटेड टू विमेन. इट विल बी मोर रिलेटेड टू द विमेन. ठीक आहे. ते झाल्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी अँड HRD इन कॉन्टेक्स्ट ऑफ वर्किंग कॅपॅसिटी ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन अँड फूड ग्रेन प्रोडक्टिव्हिटी अँड फूड सिक्युरिटी. हे बरेचसे टॉपिक तुमचे GS3 मध्ये पण आहेत, फूड सिक्युरिटी वगैरे ह्या तीन गोष्टी. तर ह्या सगळे टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. काही डाऊट्स सिलेबस मध्ये? काही डाऊट्स ऑनलाईन? एनी डाऊट्स ऑनलाईन स्टुडंट्स? So we will come to the last part of this lecture. So the book list. आता ही पेपर 1 ची बुक लिस्ट आहे. हवी असेल तर लिहून घ्या, गरज नाही पण ठीक आहे, गरज लागणार नाही तुम्हाला ह्या बुक लिस्टची. फक्त मी तुम्हाला काही बुक्स सांगेल ते शक्यतो असणं अपेक्षित आहेत आपल्याला, जरी नसतील तरी चालतील पण शक्यतो असणं अपेक्षित आहेत. कोणत्या? तर प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी हे एक बुक असणं आपल्याकडे अपेक्षित आहे. आता एन्व्हायरमेंट साठी तुमच्याकडे नोट्स असतीलच बेसिकली. ठीक आहे. शंकर आयएसच्या नोट्स बेसिकली बरेच जण आता राज्यसेवेचे पण मुलं वापरतात. UPSCची मुलं आता वापरायचं बंद केल्यात ते शंकर आयएसच्या नोट्स. शक्यतो तो PMFIच्या वगैरे नोट्स वापरतायत, पण शक्यतो तुम्ही प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी हे पुस्तक असणं आपल्याकडे अपेक्षित आहे. जर पॉसिबल असेल तर DK दास घ्या, पण नसेल काही गरज नाही, आपल्या क्लासच्या नोट्स वरती होऊन जातं बऱ्याचशा गोष्टी. काही टॉपिक्स मी तुम्हाला ह्याच्यातले डिक्टेट करणार आहे, त्यामुळं जरी नसेल तरी सुद्धा ओके, काय हरकत नाही. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सुब्बा रेड्डीचं एक बुक आहे, पण परत आणि इकॉनॉमिक्सचं बुक घ्यायची गरज नाही. पण ह्याच्यामध्ये VT राजू हे जे काही VT राजूचं बुक आहे हे बुक तुम्ही झेरॉक्स करून घ्या. जर कोणाकडे असेल तर ते पुस्तक झेरॉक्स करून घ्या. खूप छोटं पुस्तक आहे पण किंमत खूप जास्त आहे त्याची. झेरॉक्स करून घ्या शक्यतो. आणि महत्वाचे टॉपिक जे काही सिलेबस नुसार आहेत तेवढेच टॉपिक फक्त काय करून घ्या, झेरॉक्स करून घ्या. गरज जास्त लागणार नाही ह्याच्यापेक्षा. अरुण कत्यान पार्ट फर्स्ट हे पुस्तक असणं मस्ट आहे आपल्याकडे. अरुण कत्यांचा जो काय टॉपिक आहे हे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर हे असणं मस्ट आहे आपल्याला. हे असायलाच पाहिजे पुस्तक आपल्याकडे. ठीक आहे. झालं. नाउ पेपर 2 च्या नोट्स, पेपर 2 चे बुक्स लिस्ट. सो फर्स्ट जेनेटिक्सचा
आता 2 बुक्स आहेत त्याच्यामध्ये, फुंदन सिंग आणि बीडी सिंग. बीडी सिंग एवढं मोठं पुस्तक आहे, गरज लागत नाही. त्यापेक्षा जर काय तुम्हाला बुक्स घ्यायचे असतील जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगच्या, तर फुंदन सिंगच्या घ्या, फुंदन सिंगच्या. ठीक आहे. बीडी सिंग खूप मोठा बुक आहे, बल्की आहे, एवढं वाचत पण नाही आपण आणि गरज पण लागत नाही, तेवढ्या डीपली क्वेश्चन्स पण विचारले जात नाही. सो फुंदन सिंग विल बी सफिशियंट फॉर यू जेनेटिक्ससाठी आणि प्लांट ब्रीडिंगसाठी. ठीक आहे. सीड सेक्शनसाठी हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चरचं जे काय सेक्शन आहे, हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर जे आहे, त्यामधून थोडेसे टॉपिक जे आहेत आपण ते करू शकतो. पण आपल्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत ते सफिशियंट असणार आहेत. तुम्हाला क्लासच्या नोट्स सोडून तुम्हाला बाकी काय करायची गरज लागणार नाही. हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर मधले काही सिलेक्टेड टॉपिक्स पाहिजे असतील तर करा, नसेल कुणाकडे मला माहिती आहे कुणाकडेच नसतं. हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर कुणाकडे नसतं तर हॉर्टिकल्चरची लांबची गोष्ट आहे, घ्यायची गरज नाही आहे. पण हे रेफरन्स बुक जस्ट बरेच विद्यार्थ्यांचं असतं, रेफरन्स बुक सांगा, त्यासाठी हे रेफरन्स बुक सांगितलं जातं आपण. ठीक आहे. टेक्स्टबुक ऑफ अप्लाइड एंटोमॉलॉजी हे पुस्तक शक्यतो घ्या, छोटं बुक आहे, 150-200 पानाचं बुक आहे. हे शक्यतो पुस्तक घ्या, DS रेड्डीचं. नसेल तर झेरॉक्स पण करू शकता या पुस्तकाचं. ठीक आहे. छोटंसं बुक आहे. डिसीज ऑफ क्रॉप प्लांट्स इन इंडिया, जी रंगस्वामी, घेऊ नका अजिबात. परत बल्की पुस्तक आहे आणि डिसीजेस शक्यतो विचारत नाहीत आपल्याला, आणि जे विचारलं जातं ते खूप लिमिटेड विचारले जातात डिसीजेस. ह्याच्यासाठी डिग्रीच्या ज्या काही नोट्स असतात त्या हँडी ठेवा, किंवा मॅन्युअल जे असतात आपले मॅन्युअल्स हँडी ठेवा. डिग्रीचे असतील नोट्स काय गेले रद्दीमध्ये गेले रद्दी आहेत ना. हा, मग ते डिग्रीच्या नोट्स तुम्हाला इथं झेरॉक्स, पुणे कॉलेजच्या बाहेर जर गेला ना, झेरॉक्स सेंटरला तुम्हाला डिग्रीच्या नोट्स सगळ्या भेटतील. ते वाटलं तर तुमच्याकडे हँडी ठेवू शकता. ठीक आहे. परत सांगतो, ह्याच्यावरती जास्त वाचायची गरज लागत नाही, कारण डिसीजेस हे लिमिटेड विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे. हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर मधले परत काही याला सिलेक्टेड टॉपिक्स वाचायची गरज लागते, ते मी सांगेल कुठले कुठले असतात, काय असतात. बायोटेक्नॉलॉजीचे काही टॉपिक्स असतील हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर मधले, वाटलं तर इथं आपण झेरॉक्स पण देऊ शकतो त्याच्या, किंवा आपण डिक्टेट करू शकतो. अरुण कत्यान पार्ट 2 शक्यतो घेऊ नका, काही गरज लागणार नाही परत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि AK व्यासचं एक बुक आहे, ठीक आहे. AK व्यासचं एक बुक आहे, जे बुक ऍक्च्युली ते रिव्हिजन साठी बुक चांगलं आहे, पण पूर्ण सिलेबस कव्हर करत नाही. ते एका बुकमध्ये सगळा सिलेबस त्यांनी इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ते सगळा सिलेबस कव्हर होत नाही त्याच्यामध्ये. रिव्हिजन साठी ते बुक तुम्ही ठेवू शकता, पण काय ह्याची पण काय गरज नाही आहे. पण बेसिकली तुमच्याकडे 3 ते 4 पुस्तकं ही असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता काही डाऊट्स याच्यामध्ये? काही डाऊट्स आहेत का अजून? काही क्लॅरिटी पाहिजे का अजून कशाची? विचार नाही. ऑनलाईन स्टुडंट्स, एनी डाऊट्स नाउ? हा, समृद्धी. अदर? हा, अभ्यास चालू झाला आणि क्लास चालू झाल्यानंतर तुम्हाला जास्त डाऊट्स येतील, तेव्हा सुद्धा तुम्ही विचारा, काय प्रश्न नाही येत ह्याचे. पण आता जर काय ह्याच्याशी रिलेटेड काय डाऊट्स असतील किंवा क्लासबद्दल काय डाऊट्स असतील तर ते विचारू शकता तुम्ही. ऑफलाईन साठी काय होत नाही? आपण बाहेर डिस्कस करूया का? ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट्स, एनी डाऊट्स? ओके, थांबायचं का मग आपण? थांबूया. ओके, थँक्यू गाईज. काही डाऊट्स असतील तर यू कॅन कॉल अस एनी टाइम. तुम्हाला फोन नंबर मिळालेला आहे, काही म्हणजे फीजचं वगैरे जे काय असेल तर तुम्ही ऑफिसच्या फोनवरती फोन करून सगळं ते काय विचारून घेऊ शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, फीज बद्दल वगैरे. ठीक आहे, चलो, थँक्यू.